लक्ष द्या. हां बघा बाळांनो, मागच्या लेक्चरला आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जे बेसिक आर्टिकल्स आहेत ते बघितले आहेत आपण. सगळे लक्ष द्या. बेसिक आर्टिकल्समध्ये आपण नोट्स पण करा, त्या केमिस्ट्रीच्या नोट्स आहेत. हां बघा बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण 11th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी मागच्या लेक्चरला बघितलं होतं, बरोबर आहे. ओके, आता त्या लेक्चर मधला एक महत्त्वाचा पार्ट आपला बाकी आहे, दॅट इज ईएमएफ. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ईएमएफ काय असतं. सो सगळ्यांना माहित आहे ईएमएफ इज ऑलवेज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, ईएमएफ ला म्हणतो आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्ष द्या बरोबर सगळ्यांनी. हां बाळांनो लक्ष द्या, ईएमएफ म्हणजे असतं इलेक्ट्रो मोटिव्ह आणि फोर्स. ओके, आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स नाव त्याचं ईएमएफ आहे. ओके, त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात, पण प्रॅक्टिकली बघितलं तर इट इज नॉट अ फोर्स. प्रॅक्टिकली जर बघितलं तर हा एक फोर्स नाही आहे. मागे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे माझ्याकडे. बघा, ईएमएफ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बट इट इज नॉट अ फोर्स. लक्षात ठेवा, बट इट इज नॉट अ फोर्स. हा एक फोर्स नाही आहे, तर काय, इट इज एनर्जी सप्लाइड बाय द सेल. लक्ष द्या, एनर्जी सप्लाइड बाय द सेल. एखाद्या सेलद्वारे सप्लाय केलेली एनर्जी आहे. इट इज द एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू युनिट पॉझिटिव्ह चार्ज. बघा मी समजून सांगतो. युनिट पॉझिटिव्ह चार्ज, कोणाला एनर्जी सप्लाय केली, युनिट पॉझिटिव्ह चार्जला एनर्जी सप्लाय केली. कशासाठी एनर्जी सप्लाय केली, लक्ष द्या. लक्ष द्या सगळ्यांनी. राज लक्ष दे बाळा. ओके बघा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स नाव आहे त्याचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, बट ऍक्च्युअली इट इज नॉट अ फोर्स. इट इज द एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू युनिट पॉझिटिव्ह चार्ज. कशासाठी, टू ओव्हरकम रेजिस्टन्सेस appearing in the circuit. बघा मी काय म्हणताय, appearing in the circuit. to overcome the resistances appearing in the circuit. आता थोडं लक्ष द्या काय असतं. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, तुम्हाला एक सर्किट दिलाय. या सर्किट मध्ये हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. लेट्स कन्सिडर तो एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे. सो कॅपिटल आर इज अ एक्सटर्नल रेजिस्टन्स. आणि बाळांनो मला हे सांगा, हे सर्किट मी तुम्हाला अशा प्रकारे ओपन दिलाय. लक्षात ठेवा. ओके, सपोज हे तुम्हाला सर्किट दिला अशा प्रकारे. हां ओके, अशा प्रकारे सर्किट दिलाय. आता मला हे सांगा, इथं कुठलाही बॅटरी किंवा सेल लावलेलाच नाही आहे. आता मी म्हणताय सर्किटमधनं करंट फ्लो झाला पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे करंट म्हणजे काय असतं, फ्लो की फ्लो ऑफ चार्जेस, फ्लो ऑफ चार्जेस. मग समजा फॉर एक्झाम्पल इथं या सॉलिडमध्ये खूप सारे चार्जेस असतात. वायर इज अ मेडअप ऑफ सॉलिड. सॉलिड कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, आणि ॲटम्समध्ये काय असतात, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि काय, इलेक्ट्रॉन्स. मग त्यातला कुठला तरी एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज घ्या. युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक प्रोटॉन. लक्षात ठेवा, युनिट म्हणजे 1. सो समजा इथला एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला. लक्ष द्या. हां, एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला. ज्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणू, क्यू की प्लस क्यू, प्लस क्यू. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज कुठला तरी. ओके, जे एकाबद्दल होत असते ते सगळ्यांबद्दलच होत असते, पण आपण एकासाठी बघू. सपोज तुम्ही एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि या युनिट पॉझिटिव्ह चार्जला काय बोललो की बाबा ओके जा या सर्किटमधनं जा आणि पुन्हा फिरून आपल्या घरी वापस ये. कळत आहे. मग चार्ज जर का निघाला आणि पूर्ण फिरून वापस आला, याचा अर्थ बाळांनो फ्लो ऑफ चार्ज झाला. आणि जेव्हा जेव्हा आपण फ्लो ऑफ चार्ज म्हणतो तेव्हा सर्किटमधनं काय फ्लो होतो रे, करंट. कारण सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज करंट, इट इज द फ्लो ऑफ चार्ज. चार्जचा फ्लो म्हणजे करंट असतं. पण आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हा चार्ज जेव्हा इथून निघतो तर त्या चार्जला माहिती आहे जेव्हा मी चार्ज फ्लो व्हायला लागतो तेव्हा सर्किटमध्ये फार अडथळे आहेत. लक्षात ठेवा. आर म्हणजे असतं रेजिस्टन्सेस. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स ऑलवेज अपोज द करंट. रेजिस्टन्स नेहमी करंटला काय करतो, अपोज करतो. करंटला अपोज करतो म्हणजे इंडायरेक्टली कोणाला अपोज करतो, चार्जेसला अपोज करतो. कारण फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच करंट असतं. ओके, तर लक्षात ठेवा या चार्जला माहिती आहे मी जर का सर्किटमधनं निघालो तर माझ्यात तेवढी एनर्जीच नाही आहे की जेणेकरून रस्त्यात आलेले जे विलन्स आहेत त्या विलन्सला मी मारून पुन्हा आपल्या घरी वापस येईल. ओके, तर लक्षात ठेवा त्यांना ती एनर्जीच नाही आहे. आणि चार्जला जर का असं समजलं की आपल्यामध्ये तेवढी एनर्जीच नाही आहे तर चार्ज निघतानाच इथून निघत नाही स्वतः. ओके, मग चार्ज निघालाच नाही कारण चार्जला माहिती आहे मी जरी निघालो तरी मी या रेजिस्टन्सला अपोज करू शकत नाही. ओके, त्याला ओव्हरकम करून मला वापस येता येत नाही, तेवढीच माझ्यामध्ये एनर्जीच नाही आहे.
ओके, मग जर का चार्जला माहिती आहे माझ्यामध्ये एनर्जी नाही आहे तर चार्ज तिथून निघणार नाही, आणि चार्ज निघणार नाही म्हणजे चार्ज फ्लो होणार नाही, आणि चार्ज फ्लो होणार नाही म्हणजे सर्किटमधनं करंट फ्लो होणार नाही. तसल्या केसमध्ये सर्किटमधनं कधीच करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, मग आता आपण त्यासाठी काय केलं लक्षात ठेवा. ओके, बघा आपण त्यासाठी काय केलं, सर्किट तेच आहे बरं का, काही चेंज करत नाही आहे मी. हे बघा आपण काय केलं, सेम 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 सेम, फक्त इथं प्लस मायनस लावला बॅटरी. ओके, इथे युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे नो डाऊट. हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे ना तो होताच पॉझिटिव्ह चार्ज. बघा इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहेच नो डाऊट. फक्त काय केलं माहिती आहे का, त्याला काय लावलं, बॅटरी लावली, म्हणजे प्लस आणि मायनस. काय लावलं सांगा, प्लस मायनस बॅटरी लावली म्हणजे सेल लावला. आता सेलला स्वतःचा ईएमएफ असतो बाळांनो, तुम्हाला माहिती आहे एक प्लस असतं आणि एक मायनस असतं, म्हणजे सेलला एक स्वतःचा ईएमएफ असतो. ओके, मग आता सेल लावला म्हणजे ईएमएफ लावला. ईएमएफ लावला म्हणजे नेमकं समजून घ्यायला पाहिजे या ईएमएफनी काय केलं. या ईएमएफनी काय केलं, या दोन डायग्राममध्ये डिफरन्स तोच आहे. तुम्हाला माहिती आहे आपण वरच्यावर नेहमी बोलतो की जेव्हा एखादा सेल लावता तेव्हा सेल लावता म्हणजे सर्किटमधनं काय फ्लो झाला, करंट फ्लो झाला. का बरं करंट फ्लो तो समजलाय का. ओके, जेव्हा सेल नव्हता तेव्हा का बरं करंट फ्लो झाला नाही, काय लॉजिक आहे त्याच्या मागचं. करंट केव्हा फ्लो होतो, जेव्हा चार्जेस फ्लो होतात. या युनिट पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हटलंय की बाबा तू इथून निघ आणि सर्किटमधनं इथे ये वापस. तर आपण म्हटलं युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय म्हणतो, मला माझ्यामध्ये तेवढी एनर्जीच नाही आहे की रस्त्यात आलेले जे विलन्स आहे, विलन्स म्हणजे कोण, रेझिस्टन्सेस, त्यांना ओव्हरकम करून मी पुन्हा घरी वापस येईल. त्यामुळे ते म्हणतात माझ्याजवळ एनर्जी नाही आहे, माझ्याजवळ एनर्जी नाही, मी निघणार नाही. करेक्ट आहे. मग ठीक आहे, आपण काय करतो, तुझ्याजवळ एनर्जी नाही ना, मग तुला सेल लावला. मग तो सेल काय करतो लक्षात ठेवा, सेल काय करतो, त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला एनर्जी सप्लाय करतो. काय सप्लाय करतो, एनर्जी. कारण तो कारण देत होता की तुझ्याजवळ एनर्जीच नाही आहे. मग तुम्ही सेल लावला, सेलला काय असतो, ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय असते, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पण तुम्हाला इथेच मी सांगितलं त्याचं नाव जरी असेल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, बट इट इज नॉट अ फोर्स. मग फोर्स असेल तर त्याचं युनिट काय यायला पाहिजे होतं, न्यूटन. न्यूटन त्याचं युनिटच नसतं, त्याचं नाव आहे फक्त ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, बट इट इज नॉट अ फोर्स. मग त्याचं काम काय तर लक्षात ठेवा, वाचा इथं लिहिलंय मी डिटेलमध्ये वाचा. हा, इट इज, हा जो ईएमएफ आहे त्याबद्दल बोलताय, इट इज बोला एनर्जी सप्लाइड बाय द सेल. म्हणजे बघा या सेलद्वारे एनर्जी सप्लाय केली जाते. कोणाला, टू युनिट पॉझिटिव्ह चार्जला. कशासाठी, टू ओव्हरकम द रेजिस्टन्सेस अपेरिंग इन द सर्किट. लक्षात ठेवा इथं दिलाय टू ओव्हरकम द रेजिस्टन्सेस अपेरिंग इन द, टू ओव्हरकम, बघा ओव्हरकम रेजिस्टन्सेस ओके अपेरिंग इन सर्किट. सर्किट मधल्या रेजिस्टन्सला ओव्हरकम करण्यासाठी लागणारी एनर्जी देण्याचं काम कोण करतो सांगा, सेल करतो. कोण करतो, सेल. आणि त्या सेलचा काय असतो सांगा, ईएमएफ. ओके, तर लक्षात ठेवा हा ईएमएफ लावला. ईएमएफ लावल्यामुळे काय झालं बाळांनो, लक्षात ठेवा या चार्जला एनर्जी भेटली. जशी चार्जला एनर्जी भेटली, चार्ज इथून निघाला आणि सर्किटमध्ये जे काय विलन्स असतील, किती 1 2 3 4, आता मी सर्किटमध्ये एकच विलन काढला. विलन म्हणजे रेजिस्टन्सेस. जेवढे काय रेजिस्टन्स विलन्स असतील सर्किटमध्ये त्यांच्यासोबत भांडणं करून पुन्हा तो चार्ज आपल्या घरी वापस येतो. करेक्ट आहे. तर ते एनर्जी सप्लाय करण्याचं काम कोण करत असतं बाळांनो, सेल. सेल म्हणजे कोण, ईएमएफ. कोण सांगा, ईएमएफ. ओके, आता फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, लक्षात द्या. जेव्हा तुम्ही हा सर्किट विचार केला, लक्षात द्या, जेव्हा तुम्ही सर्किट हा विचार केला तर या सर्किटमध्ये काय होतं बाळांनो, या सर्किटमध्ये असं दिसताना फक्त सर्किटमध्ये एकच रेजिस्टन्स होता, बरोबर आहे. त्याला म्हणतात कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे असतं एक्सटर्नल रेजिस्टन्स. कुठला रेजिस्टन्स, एक्सटर्नल, सर्किटमध्ये बाहेरून लावलेला रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही सेल लावता तर सेल काय करतो माहिती आहे का, या युनिट पॉझिटिव्ह चार्जला काय सप्लाय करतो सांगा, एनर्जी. की जा आणि त्या नालायकाला मारून ये, जा आणि त्या नालायकाला मारून पुन्हा आपल्या घरी वापस ये. करेक्ट आहे. पण प्रॉब्लेम काय, जेव्हा तुम्ही सर्किटमध्ये सेल लावता, काय लावता, सेल. सेल म्हणजे असतं सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय म्हणता सांगा, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि सायन्समध्ये अतिशय महत्त्वाचा वर्ड आहे, काय असं सेंटेन्स आहे, एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन इंटरनल रेजिस्टन्स. प्रत्येक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला एक स्वतःचा काय असतो सांगा, इंटरनल रेजिस्टन्स असतो. लक्षात ठेवा. हे इकडे लक्ष द्या. या डायग्राम मध्ये बघितलं तर किती रेजिस्टन्स आहे सांगा, एकच आहे. कुठला, आर की कॅपिटल आर सांगा. कॅपिटल आर हा इंटरनल रेजिस्टन्स आहे की एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स. तुम्ही काय लावला सांगा, सेल. सेलनी काय केली, त्या चार्जला एनर्जी सप्लाय केली. कशासाठी, या सर्किट मधल्या एक्सटर्नल रेजिस्टन्सला ओव्हरकम करून पुन्हा आपल्या घरी वापस येईल. म्हणजे मला हे सांगा, ईएमएफ किंवा सेल काय झाला, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी झाला. काय झाला, सोर्स ऑफ. सेल आहे म्हणून एनर्जी आहे, एनर्जी आहे म्हणून चार्ज निघाला, आणि चार्ज निघाला म्हणून सर्किट मधनं काय फ्लो झाला सांगा, करंट फ्लो झाला. काय फ्लो झाला, करंट. म्हणून असं म्हणतात व्हॉट इज सेल, सेल इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन इंटरनल रेजिस्टन्स. प्रत्येक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला एक स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. लक्ष द्या, एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन इंटरनल रेजिस्टन्स, आणि त्याला म्हणू आपण आर आहे. काय म्हणतो आपण सांगा, आर आहे. मग मला हे सांगा, पहिल्या डायग्राम मध्ये त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला किती रेजिस्टन्सला ओव्हरकम करायचं होतं, एकाच. त्याच्याजवळ एनर्जी होती का, नाही. एनर्जी कोणी दिली, सेलनी.
सेलनी एनर्जी दिली, जा त्याला मारू नये. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, आपल्याच घरात आपलेच भांडणं असतात. एक भाऊ चांगलं काम करायला जातो, त्याचाच भाऊ त्याला अपोज करतो. करेक्ट आहे. तर बाळांनो मला हे सांगा, या सेलचं काम काय, ओके, रेझिस्टन्सला काय करायचं आहे, अपोज करायचं आहे. पण काय म्हणतो माहिती आहे का तो चार्ज, अबे नालाय का, तू मला एनर्जी देत आहे नो डाऊट, पण तुझ्याच घरात तुझा भाऊ तुला अपोज करताय, कसं काय. तर मला एक सांगा, पहिल्या डायग्राम मध्ये सर्किटमध्ये किती रेझिस्टन्स होते, इंटरनल की एक्सटर्नल. आता सेल आल्यामुळे सेलने चांगलं काम केलं, त्याला ओव्हरकम करण्यासाठी एनर्जी सप्लाय केली, पण एक सेलचा स्वतःचा रेझिस्टन्स सुद्धा आला बघा. कुठला रेझिस्टन्स आला सेलचा, एक्सटर्नल की इंटरनल. मग सांगा बरं डायग्राम मध्ये किती रेझिस्टन्स झाले आता, एक की दोन, दोन. म्हणजे रेझिस्टन्स कमी झाली की वाढले, वाढले, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे जेव्हा जेव्हा ईएमएफ येत असतो तेव्हा इंटरनल रेझिस्टन्स येतच असतो बाळांनो, लक्षात ठेवा. चालेल, आता इकडे लक्ष द्या बाळांनो. मला हे सांगा का रे, ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगा, काल मी जाता आता शिकवलं होतं, हे दोन रेझिस्टन्सेस, इंटरनल रेझिस्टन्स आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स, हे दोन रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये आहेत की पॅरलल मध्ये आहेत. बडबड करू नका काही पागलासारखे. मराठीत क्वेश्चन विचारला, सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये आहे. सिरीज म्हणजे काय असतं, एका मागे एक म्हणजे सिरीज, एका खाली एक म्हणजे पॅरलल, असं असतं का, नाही. सिरीज म्हणजे काय असतं, जर का प्रत्येकामधून जाणारा करंट सेम, जर का दोघांमध्ये जाणारा करंट सेम असेल तर दोघं कशात आहे, सिरीज. तर साधी गोष्ट आहे, करंट इज एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे बा करंट निघाला, आला, हे बा करंट 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 आला, बरोबर आहे, येस. हे बा करंट आला, येस. ओके, मग जेवढा करंट कॅपिटल आर मधनं गेला तेवढाच करंट स्मॉल आर मधनं गेला. म्हणजे याचा अर्थ दोन्ही रेझिस्टन्स मधनं सेम करंट गेला. जर का दोन्ही रेझिस्टन्स मधनं सेम करंट जात असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे, सांगा काय, हे दोन्ही रेझिस्टन्सेस पॅरलल मध्ये आहे की सिरीज मध्ये आहे, सिरीज मध्ये आहे. पॅरलल की सिरीज, सिरीज. मग आता फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्लस मायनस लिहिता, प्लस मायनस म्हणजे काय असतं, सेल. सेलला अजून दुसरं काहीतरी असते, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा असतो, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही प्लस मायनस लिहिता, लक्षात ठेवा, ओके लक्ष द्या, जेव्हा तुम्ही प्लस मायनस लिहिता तर तेव्हा इथं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा लिहू शकता, त्याला म्हणतात व्ही. काय म्हणतात सांगा, व्ही. आणि पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं बाळांनो, व्होल्ट. काय असतं बोला, व्होल्ट. काय असतं बोला, व्होल्ट. काय असतं, व्होल्ट. काय असतं, व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स व्हीने दाखवतात, त्याचं युनिट सुद्धा व्होल्ट असतं, लक्षात ठेवा. आणि त्याचा सिम्बॉल व्हीच आहे. पोटेन्शियल डिफरन्स हे व्हीने दाखवतात, त्याचं युनिट काय, व्होल्ट, आणि त्याचा सिम्बॉल काय, व्हीच आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि व्होल्ट हे एक त्याचा काय, युनिट आहे, लक्षात ठेवा. पण दोघांचे सिम्बॉल काय, सेम. ओके, पण बाळांनो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या सेलला प्लस मायनस ईएमएफ लिहिता, काय लिहिता, ईएमएफ. आता दोघांचे काम सेमच असते, लक्षात ठेवा. पोटेन्शियल डिफरन्सचे काम सेम आहे, ईएमएफचे काम सेम आहे, दोघांची युनिट सुद्धा सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय व्ही, ईएमएफ इज डिनोटेड बाय ई. पण शेवटी ईएमएफचं युनिट सुद्धा काय असतं सांगा, व्होल्टच असतं. अरे बोला काय असतं युनिट, व्होल्ट. मग सर त्याला वेगवेगळे नावं का बरं दिले, जर का दोघांचे युनिट सेमच आहे, जर का दोघांचे युनिट सेमच आहे, लक्ष द्या. पोटेन्शियल डिफरन्सचे युनिट व्होल्टच आहे, ईएमएफचे युनिट व्होल्टच आहे, दोघांचं कामही सेम आहे, तर वेगवेगळे नाव का बरं दिले, तर त्यात एकच गोष्ट असते, काय, जेव्हा तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स लिहिता, व्ही लिहिता, तेव्हा त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स निग्लेक्ट केला असतो. मराठीत बोलताय त्या सेलचा, हे बघा, एव्हरी सेल हॅज इट्स ओन इंटरनल रेझिस्टन्स, एव्हरी सेल हॅज इट्स ओन इंटरनल रेझिस्टन्स, एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन इंटरनल रेझिस्टन्स. करेक्ट आहे. फक्त काही न्यूमेरिकल मध्ये तो निग्लेक्ट केला जातो आणि काही न्यूमेरिकल मध्ये तो कन्सिडर केला जातो, लक्षात ठेवा. जर का सपोज कुठल्याही सेलचा ओके इंटरनल रेझिस्टन्स निग्लेक्ट केला, अय लक्ष दे रे, तुझं नाव काय, तुझ्या बाजूचा, हा हा स्वरूप, लक्ष दे बाळा. बाळांनो ओके, जर का सपोज त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स निग्लेक्ट केला असेल, काय केला असेल, निग्लेक्ट, तर लक्षात ठेवा तिथं पोटेन्शियल डिफरन्स लिहायचं आणि त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स कन्सिडर केला असेल तर बाळांनो तिथं काय लिहायचं सांगा, ईएमएफ. फक्त अप्लिकेशन चेंज होतात, बाकी दोघांचे काम सेम, दोघांचे युनिट काय सेम आहे, लक्षात ठेवा. फक्त केव्हा व्ही यूज करायचा आणि केव्हा ई यूज करायचा. केव्हा व्ही यूज करायचा, जेव्हा इंटरनल रेझिस्टन्स काय केला असतो, निग्लेक्ट नसतो का, तर असतोच. एव्हरी सेल हॅज इट्स ओन इंटरनल रेझिस्टन्स. फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना काही ठिकाणी तो निग्लेक्ट केला जातो आणि काही ठिकाणी तो कन्सिडर केला जातो. तो जर का निग्लेक्ट केला तर आपण त्या सेलचा ईएमएफ दाखवायचा की पोटेन्शियल डिफरन्स दाखवायचा, पोटेन्शियल डिफरन्स. आणि जर का इंटरनल रेझिस्टन्स कन्सिडर केला तर काय दाखवायचा, ईएमएफ. काय दाखवायचा, ईएमएफ. ओके, तसं आता मी तुम्हाला इथे एक सिंपल फॉर्म्युला दाखवतो, लक्ष द्या बाळांनो. ओके, इकडे लक्ष द्या. सपोज हा सर्किट आहे, या सर्किटमध्ये हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे बाळांनो, नंतर इथं प्लस मायनस आहे, लक्षात ठेवा. ओके, इथं प्लग की के आहे, आवाज नको आहे, इथं प्लग की के आहे, येस. ओके,
आता या सर्किटमध्ये बघा काय करताय मी, हा सर्किट आहे, सर्किटमध्ये आवाज आवाज, सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, ओके, नंतर इथं प्लस मायनस आहे आणि नंतर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स दाखवला आर आहे, ओके, आणि इथं प्लग की के दाखवतो. काय डिफरन्स आहे समजताय? तर सांगा बरं इथं काय लिहू. इथं जर का मी व्ही लिहिला, इथं फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, तर इथं काय लिहिणार मी व्ही. व्ही म्हणजे काय लिहिला सांगा, ईएमएफ की पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स. आणि सेल सोबत जर का इंटरनल रेजिस्टन्स दाखवलं तर त्याला काय म्हणायचं, ईएमएफ. आता दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. व्हेन यू क्लोज द की व्हॉट हॅपन, करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम, सांगा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ए बा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट आला, ए बाय करंट आला, सो आला रे, ए बाय करंट आला, येस. आणि पुन्हा सर्किटमध्ये करंट, जेवढा करंट सर्किटमध्ये निघत असतो ना तेवढाच करंट सर्किटमध्ये वापस येत असतो. योगेश्री, धनश्री, लोकश्री, लक्ष दे. झालं. आता तुम्ही इथं लक्ष द्या. आता मला हे सांगा, इथं जर का बघायचं झालं तर तुम्हाला समजेल. सांगा, तुम्ही ओमचा लॉ यूज करता. काय असतं ओम्स लॉ? युअर पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, करंट. सो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, आय. सो व्ही इज इक्वल्स टू किती असतं सांगा, आर की आर आहे, आर आहे. सो आय ची व्हॅल्यू किती असतं, व्ही की व्ही बाय आर, व्ही बाय आर. खतम. आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. ओके. की या सर्किटमधून जाणारा करंट कसा काढायचा, तर ते पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय सर्किटचा एक्सटर्नल रेजिस्टन्स. करेक्ट आहे, ओके. पण या केसमध्ये तो फॉर्म्युला कसा अप्लाय केला, तर बाळांनो व्हेन यू क्लोज द की व्हॉट हॅपन, करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम, बोला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह और पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. चला करंट आला, येस. हे पहा, दिस इज द करंट, दिस इज द करंट. करेक्ट आहे, इन ऑल डायरेक्शन्स करंट विल फ्लो. मला हे सांगा, तुम्ही हा फॉर्म्युला कसा अप्लाय करा, तर साधी गोष्ट आहे. आय इज इक्वल्स टू किती असतं, व्ही की व्ही बाय आर, व्ही बाय आर. तोच फॉर्म्युला इथं मॉडिफाय करा. आय इज इक्वल्स टू काय करायचं, बोला. हा आता मला हे सांगा, हे दोन रेजिस्टन्सेस आताच बोललो मी, पॅरलल मध्ये आहे की सिरीज मध्ये आहे, सिरीज. आणि जर का रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असेल तर सर्किटचा रेजिस्टन्स काय असतो, बोला डायरेक्ट ऍडिशन की रेसिप्रोकलची ऍडिशन, डायरेक्ट ऍडिशन. करेक्ट आहे. सो सर्किटचा रेजिस्टन्स, इथं सर्किटचा रेजिस्टन्स एकच आहे जो डिनॉमिनेटर मध्ये आला. इथं सर्किटचा रेजिस्टन्स आर आणि आर आय चं सिरीज कॉम्बिनेशन राहील. काय राहील सांगा, आर प्लस आर आय. शेवटी डिनॉमिनेटर मध्ये रेजिस्टन्सच पाहिजे असतो. वेन आय वॉन्ट टू फाइंड अ करंट, डिनॉमिनेटर मध्ये रेजिस्टन्सच पाहिजे असतो. करेक्ट आहे. इथं सर्किटमध्ये एकच रेजिस्टन्स आहे तर सर्किटचा रेजिस्टन्स आर आहे. इथं सर्किटमध्ये दोन रेजिस्टन्स आहे तर दोघांचा कॉम्बिनेशन चेक करायचं. सिरीज असेल तर सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल असेल तर पॅरलल कॉम्बिनेशन. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा एक्सटर्नल रेजिस्टन्स सोबत इंटरनल रेजिस्टन्स येतो तेव्हा वर काय लिहायचा, ई. आणि जेव्हा फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स येतो तेव्हा वर काय लिहायचा, व्ही. शेवटी तुम्हाला समजायला पाहिजे, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ज्याचं युनिट काय असतं, व्होल्ट. ओके. ई म्हणजे काय असतं, ईएमएफ, ज्याचं युनिट काय असतं, व्होल्ट. काम दोघांचं एकच आहे, काम दोघांचं एकच आहे. व्होल्ट अपॉन रेजिस्टन्स, इथे व्होल्ट अपॉन काय, रेजिस्टन्स. आणि व्होल्ट अपॉन रेजिस्टन्सचा रेशो म्हणजे करंट. व्होल्ट अपॉन रेजिस्टन्सचा रेशो म्हणजे काय असतं, करंट. फक्त केव्हा व्ही यूज करायचा आणि केव्हा ई यूज करायचा या डायग्राम मध्ये चेंजेस आहे. जर लक्षात ठेवा, आता साधं, जर सर्किटमध्ये फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल, फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स, तर काय करायचा, व्ही. आणि जर सर्किटमध्ये एकापेक्षा जास्त रेजिस्टन्स असेल, म्हणजे एक्सटर्नल सोबत इंटरनल एकापेक्षा जास्त रेजिस्टन्स असेल, तर त्या दोन्ही रेजिस्टन्सची ऍडिशन करायची आणि वर काय लिहायचं, बोला व्ही की ई लिहायचं. बस हाच डिफरन्स असतो बाळांनो ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स मध्ये. ठीक आहे, ओके. आणि या दोन पॅरामीटर लक्षात ठेवा. कॅपिटल आर इज ऑलवेज कॉल्ड ॲज एक्सटर्नल, आवाज आवाज, एक्सटर्नल रेजिस्टन्स. बघा, capital R is always called as external resistance and small ri is called as internal resistance. Internal resistance, internal resistance. Correct आहे, लक्षात ठेवा. Capital R is called as external resistance, small ri is called as internal resistance. बस हे दोन रेजिस्टन्सेस लक्षात ठेवा. कॅपिटल आर ला आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतो आणि स्मॉल आर आय ला काय म्हणतो आपण सांगा, इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, ओके. लक्ष द्या. काय प्रॉब्लेम इथपर्यंत बाळांनो? नो. ओके. आता इकडे बघा, मागे बघा बाळांनो, इथे तुमचं 11th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी मी घेतलं, जेवढं गरजेचं आहे तेवढं. असं नाही की 11वीत एवढंच करंट इलेक्ट्रिसिटी आहे, खूप आहे. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, पीटीसी, एनटीसी, खूप फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. सेल्स होते, ड्रिफ्ट वेलॉसिटी, नंतर ते 1-2 डेरिव्हेशन्स होते, विचित्र खूप होतं. जेवढं 12वीला गरजेचं आहे तेवढं मी कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये घेतलंय. आता आपण 12th स्टँडर्डचा करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करू. ओके. 12th स्टँडर्डच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे लॉ, त्यातला फर्स्ट लॉ असतो बाळांनो, लक्षात ठेवा, किर्चॉफ्स लॉज. KRCHOFFS, किर्चॉफ्स लॉज. आवाज नको आहे, आवाज. हा, किर्चॉफ्स लॉज कुठले आहेत? ओके. आता किर्चॉफ्सचे आपल्याला दोन लॉज आहेत बाळांनो, लक्ष द्या. त्यातला फर्स्ट लॉ कुठला आहे?
द फर्स्ट इज कॉल्ड ॲज KCL. KCL इज कॉल्ड ॲज किर्चॉफ्स करंट लॉ. काय म्हणतात सांगा? किर्चॉफ्स करंट लॉ. इथं लिहू शकता किर्चॉफ्स, बघा हा आवाज नको आहे, किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, त्याला दुसरं नाव दिलं आहे बाळांनो, लक्षात ठेवा. ऑर मध्ये म्हणतात किर्चॉफ्स. पहिले किर्चॉफ्सचं स्पेलिंग बरोबर लिहा. हा, किर्चॉफ्स नोड लॉ. काय म्हणतात? नोड लॉ. त्यालाच म्हणतात बाळांनो किर्चॉफ्स पॉइंट लॉ. नोडलाच म्हणतात बाळांनो पॉइंट. त्यालाच म्हणतात किर्चॉफ्स जंक्शन लॉ. काय म्हणतात सांगा? किर्चॉफ्स जंक्शन. जंक्शन म्हणजे पॉइंट, लक्षात ठेवा. किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स नोड लॉ, किर्चॉफ्स पॉइंट लॉ, किर्चॉफ्स जंक्शन लॉ, असे वेगवेगळे नाव आहेत NCERT मध्ये वगैरे. ओके, तुमच्या महाराष्ट्र बोर्ड मध्ये लक्षात ठेवा एकच नाव आहे किर्चॉफ्स करंट लॉ. आणि कधी कधी त्याचं असं नाव आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्सचे 2 लॉ आहे, लक्षात ठेवा. त्यातला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अतिशय सिंपल लॉ आहे, लक्ष द्या. हे लॉ नाही शिकवलंय मी, त्याचे नाव सांगितले. ठीक आहे, आता लक्षात ठेवा त्याचं स्टेटमेंट काय. बाळांनो स्टेटमेंट मध्ये जर का बघितलं, बघा स्टेटमेंट, स्टेटमेंट मध्ये सरळ सांगू शकता जंक्शन लॉ. जंक्शन म्हणजे पॉइंट, लक्षात ठेवा. जंक्शन म्हणजे काय असतं? पॉइंट. मग आता बाळांनो मला हे सांगा, सपोज तुम्हाला एक जंक्शन घेतला. जंक्शन म्हणजे काय घेतला? एक पॉइंट घेतला. आता पॉइंट म्हणजे काय असतं? जसं फॉर एक्झाम्पल आपलं सॉकेट आहे बघा, दिस इज द सॉकेट. सॉकेट म्हणजे जंक्शन. सॉकेट म्हणजे काय सांगा? जंक्शन. आता जंक्शनला काय होत असतं बाळांनो? जंक्शनला बरेच करंट इनकमिंग असतात आणि बरेच करंट आउटगोईंग असतात. तर साधी गोष्ट आहे, तर मला हे सांगा, हे जंक्शन आहे, सॉकेट आहे. मीटर मधनं करंट त्यात येतो आणि इथून करंट कुठे जातो? लॅपटॉपला जातोय, स्पीकरला जात आहे, फॅनला जात आहे. करेक्ट आहे, जसं ते जंक्शन आहे. या जंक्शन मध्ये जर का बघितलं तर बाळांनो मीटर मधनं करंट येतो, म्हणजे याच्यात इनकमिंग करंट सुद्धा असतात आणि आउटगोईंग करंट. हे पाहिजे सगळे बटन म्हणजे इनकमिंग आहे की आउटगोईंग आहे? आउटगोईंग. या फॅनला जातो, त्या फॅनला जातो, त्या लाईटला जातो, त्या लाईटला जातो. बघा सगळे लाईट लागले आहे की नाही? येस. तर बाळांनो लक्षात ठेवा, जंक्शन इज अ पॉइंट, जंक्शन इज अ सॉकेट. मग कुठल्याही सॉकेटमध्ये बघितलं तर बाळांनो हा करंट सपोज इनकमिंग आहे, हा करंट सपोज आउटगोईंग आहे, हा करंट इनकमिंग आहे, हा करंट आउटगोईंग आहे, हा करंट इनकमिंग आहे. करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा, दिस इज कॉल्ड एज जे इज कॉल्ड एज जंक्शन. जंक्शनला अजून सायंटिफिक भाषेत नोड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? नोड. म्हणजे वेगवेगळे नाव दिले आहेत. नोड लॉ, जंक्शन लॉ, पॉइंट लॉ. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. हा, आता बाळांनो मला हे सांगा, या जंक्शनला सपोज I1 अमाउंट ऑफ करंट इनकमिंग आहे, I2 अमाउंट ऑफ करंट इनकमिंग आहे, I3 अमाउंट ऑफ करंट आउटगोईंग आहे, I4 अमाउंट ऑफ करंट आउटगोईंग आहे. ओके, I5 अमाउंट ऑफ करंट काय सांगा? इनकमिंग आहे. इनकमिंग म्हणजे समजते का? हे पहा, जंक्शनला इनकमिंग एरो समजताय का? जंक्शनच्या आतमध्ये येत आहे. आणि हा आउटगोईंग म्हणजे जंक्शनच्या बाहेर निघत आहे. लक्ष द्या. तर जंक्शन म्हणजे डोळ्यासमोर ठेवायचं सॉकेट. सॉकेटमध्ये काही करंट येतात, ऑब्व्हियसली मीटरमधून येत असतात. ओके, आणि नंतर तिथून काय होतात? त्या रूम मध्ये डिवाइड होतात. लक्षात ठेवा. तर पहिला लॉ काय? अल्जेब्रिक सम ऑफ, लक्षात ठेवा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट, जेवढे काय इलेक्ट्रिक करंट येत असेल ऍट एनी जंक्शन, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? 0. दिस इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. चला बोला माझ्या मागे काय असतं? हा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट्स, म्हणजे जे काय सगळे इलेक्ट्रिक करंट्स आहेत त्या सगळ्या करंटची सम. सम म्हणजे ऍडिशन. बोला, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट्स ऍट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल्स टू 0. करेक्ट आहे. मग चला करा, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस I5 जे काय असेल ते सगळ्यांची अल्जेब्रिक सम काय असते बाळांनो? 0 असते. पण लक्षात ठेवा, हा लॉ अप्लाय करताना यू हॅव टू यूज अ साइन कन्व्हेन्शन. लक्षात ठेवा, काय यूज करायचं आहे? साइन कन्व्हेन्शन. ओके, आता साइन कन्व्हेन्शन यूज करायचे, चिन्ह यूज करायचे. कसे? ओके, जे करंट बाळांनो लक्षात ठेवा इनकमिंग टू द जंक्शन असतात. काय बोललो मी सांगा? इनकमिंग टू द जंक्शन, इनकमिंग टू द जंक्शन, इनकमिंग टू द जंक्शन. जे करंट इनकमिंग टू द जंक्शन असतात म्हणजे जंक्शनला इनकमिंग असतात, जंक्शनला इनकमिंग असतात, दे आर ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह. ते नेहमी काय घ्यायचे सांगा? पॉझिटिव्ह. जे करंट इनकमला, इनकम नाही, ओके, जे करंट जंक्शनला काय असतात? इनकमिंग, म्हणजे जंक्शनच्या बाहेर निघणारे की जंक्शनच्या आत येणारे? जंक्शनच्या आत येणारे, ते ऑलवेज काय घ्यायचे? पॉझिटिव्ह. आणि जे करंट बाळांनो आउट गोईंग असतात, काय असतात? आउट गोईंग. लक्षात ठेवा मी काय म्हणताय? आउट गोईंग टू द जंक्शन, आउट गोईंग टू द जंक्शन. ओके, जे करंट आउट गोईंग टू द जंक्शन असतात दे आर ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. दे आर ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. ते सगळे काय घ्यायचे सांगा? पॉझिटिव्ह घ्यायचे की निगेटिव्ह घ्यायचे? निगेटिव्ह. ओके, सो लक्षात ठेवा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. झालं.
जे सगळे करंट इनकमिंग टू द जंक्शन असतात ते पॉझिटिव्ह आणि जे आउटगोइंग असतात ते काय असतात सांगा निगेटिव्ह. आणि चला घ्या अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम म्हणजे सगळ्यांची सम घ्यायची. चला घ्या सांगा पहिला करंट कुठला आहे, आय की I1? I1. चला मी पहिला करंट लिहिला बाळांनो I1. येस सांगा I1 हा जंक्शनला आउटगोइंग आहे की इनकमिंग आहे? जंक्शनला इनकमिंग आहे त्यामुळे पॉझिटिव्ह घेतला. ओके अल्जेब्रिक सम म्हणजे प्लस. सांगा सेकंड करंट कुठला आहे, I1 आहे की I2 आहे? I2. सांगा I2 करंट घेतला. सांगा जंक्शनला इनकमिंग आहे की आउटगोइंग आहे? इनकमिंग आहे त्यामुळे घेतला प्लस. ओके अल्जेब्रिक सम म्हणजे ऍडिशन. सांगा थर्ड करंट कुठला आहे, I की I3? I3. मग I3 करंट घेतला तो जंक्शनला इनकमिंग आहे की आउटगोइंग आहे? आउटगोइंग आहे म्हणून बघितला मायनस. आउटगोइंग करंट इज ऑलवेज निगेटिव्ह. सगळ्या करंटची सम घ्यायची आहे नो डाऊट, पण कशी सम घ्यायची आहे? विथ साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन मध्ये लक्षात ठेवा जे सगळे करंट इनकमिंग टू द जंक्शन आहे ते काय घ्यायचे पॉझिटिव्ह आणि जे आउटगोइंग टू द जंक्शन आहे ते काय घ्यायचे निगेटिव्ह. साधी गोष्ट आहे प्लस. ओके सांगा नेक्स्ट I की I4? I4. सांगा इनकमिंग आहे की आउटगोइंग आहे? आउटगोइंग आहे तर काय करायचं I4 की मायनस I4? मायनस I4. करेक्ट आहे. आणि प्लस लक्षात ठेवा लास्ट करंट कुठला आहे सांगा I की I5? I5. सांगा मायनस I5 की प्लस I5? का बरं प्लस I5? कारण इनकमिंग आहे लक्षात ठेवा. सो I5. येस म्हणजे काय केलं I1 I2 I3 I4 I5 सगळ्या करंटची अल्जेब्रिक सम घेतली. अल्जेब्रिक सम म्हणजे ऍडिशन पण कशी विदाउट साइन कन्व्हेन्शन की विथ साइन कन्व्हेन्शन? विथ साइन कन्व्हेन्शन. इज इक्वल टू किती असतं बाळांनो 0. इज इक्वल टू किती असतं 0. सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. सगळ्या इलेक्ट्रिक करंटची अल्जेब्रिक सरळ बस सार्थक. सरळ बसा वेदांत सरळ बस तोंडात नात काढ. हां अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. सगळ्या इलेक्ट्रिक करंटची अल्जेब्रिक सम काय घेतली आपण 0 पण विथ साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे आता याला सॉल्व्ह करा. काय होईल I1 प्लस किती आहे बोला I2 प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस आणि प्लस I5. म्हणजे सरळ सांगू शकता काय I1 प्लस किती असतं बोला I2 मायनस किती असतं I3 मायनस किती आहे I4 प्लस किती आहे बघा I5 इज इक्वल टू किती आहे 0. हे बघा इथं प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस. ठीक आहे ओके आता काय करायचं बाळांनो इथं I1 प्लस किती असतं I2 प्लस किती आहे बाळांनो I5 मायनस I3 तिकडे गेला तर प्लस I3 आणि मायनस I4 तिकडे गेला तर किती सांगा प्लस की प्लस I4 प्लस I4. म्हणजे निगेटिव्ह करंट तिकडे गेलं तर काय होतं सांगा पॉझिटिव्ह. सांगा इथं काय झालं I1 प्लस I2 प्लस I5. चला बघा I1 प्लस I2 प्लस I5 तिकडे माझ्याकडे नाही बोल बघ. हां I1 प्लस I2 प्लस I5. सांगा बरं I1 प्लस I2 प्लस I5 काय सांगा I1 कुठला करंट आहे इनकमिंग I2 कुठला आहे इनकमिंग आणि I5 कुठला आहे इनकमिंग. म्हणजे मला हे सांगा तुम्ही सम घेतली म्हणजे इथे लिहू शकता समेशन ऑफ कुणाची सम घेतली सांगा करंटची. करेक्ट आहे इज इक्वल टू इथं सुद्धा तुम्हाला सम घेतली कुणाची सम घेतली सांगा करंटची पण फरक काय पडला दुसरं स्टेटमेंट तयार करू शकता I1 प्लस I2 प्लस I5 म्हणजे काय तर I1 प्लस I2 प्लस I5 म्हणजे सगळे करंट काय आउटगोइंग आहे की इनकमिंग आहे इनकमिंग आहे. म्हणजे याचा अर्थ अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग करंट अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल आउटगोइंग. हे बघा इथं समजते किती आहे I3 प्लस I4. हे बघा I3 प्लस I4. ओके I3 हे पहा I3 प्लस किती आहे I4. हे दोन्ही करंट काय इनकमिंग आहे की आउटगोइंग आहे आउटगोइंग. करेक्ट आहे. सो इथे लिहू शकता बघा नो आउटगोइंग. लक्ष द्या इथं काय लिहू शकता आउटगोइंग. ओके सो यू कॅन से इट्स आउटगोइंग. अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ काय असतं आउटगोइंग करंट. येस हे तुमचं दुसरं स्टेटमेंट तयार होऊ शकते किर्चॉफ्स करंट लॉचं. तर किर्चॉफ्स करंट लॉचे दोन स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. पहिलं अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू किती असतं 0. मग त्यात काय यूज करायचे साइन कन्व्हेन्शन. काय यूज करायचे नाही तर दुसरं स्टेटमेंट सांगा अल्जेब्रिक सम ऑफ बोला दुसरं स्टेटमेंट बोला अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल आउटगोइंग. बस मग इथं साइन कन्व्हेन्शन यूज करायची गरज नाही. घरात तरी इनकमिंग वाल्यांची एलएचएसला ऍडिशन करायची आणि आरएचएसला कोणाची करायची इनकमिंग की आउटगोइंग आउटगोइंग. इज दॅट क्लिअर दिस इज द किर्चॉफ्स करंट लॉ. खूप सिंपल आहे. आपल्याला याच्यावर आज एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. मी 2 लॉ पहिले शिकवणार आणि ते 2 लॉ झाल्यावर त्याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. तर बाळांनो लक्षात ठेवा 12th स्टँडर्डचा करंट इलेक्ट्रिसिटी आपण स्टार्ट केलं आणि या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सगळ्यात पहिले किर्चॉफ्स लॉ बघितले. त्यातला पहिला लॉ कुठला होता KCL. KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ. त्याला काय म्हणतो किर्चॉफ्स नोड लॉ किर्चॉफ्स पॉइंट लॉ किर्चॉफ्स जंक्शन लॉ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. करेक्ट आहे. दिस इज जंक्शन पॉइंट नोड लक्षात ठेवा चालेल. ओके त्यात पहिलं स्टेटमेंट काय बघा पहिलं स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. चला बोला अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट इज ऑलवेज इक्वल टू 0. चला साइन कन्व्हेन्शन इनकमिंग करंट्स आर ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह आउटगोइंग करंट्स आर ऑलवेज टेकन ॲज
निगेटिव्ह. करेक्ट आहे. आणि बघा सगळ्यांची सम 0 घेतली बट विथ साइन कन्व्हेन्शन. याला थोडं सॉल्व्ह केलं, निगेटिव्ह टर्म तिकडे गेल्या, पॉझिटिव्ह झाल्या, आणि असं लक्षात आलं की मग तू विदाऊट साइन कन्व्हेन्शन जर करायचं असेल, धडाधड सगळ्यांची ऍडिशन करायची असेल, तर तुम्हाला समजायला पाहिजे LHS आणि RHS ला करायची. जर का LHS ला सगळ्या इनकमिंग व्हॅल्यूची ऍडिशन केली तर RHS ला सगळ्या आउटगोईंग व्हॅल्यू. मग हा जर लॉ अप्लाय करायचा असेल तर हा विथ साइन कन्व्हेन्शन आहे की विदाऊट आहे? विदाऊट. आणि तो करायचा असेल तर काय असतो? विथ. करेक्ट आहे. तुम्ही कुठलाही करू शकता. NCERT मध्ये हा लॉ दिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र बोर्ड्स मध्ये हा लॉ दिला आहे विथ साइन कन्व्हेन्शनचा. इज दॅट क्लिअर? येस. दिस इज द किर्चॉफ्स करंट लॉ. कुठला लॉ आहे? किर्चॉफ्स करंट लॉ. आता मला हे सांगा, करंट म्हटल्याबरोबर काय असतं तर तुम्हाला समजायला पाहिजे. जेव्हा तुम्ही करंट बद्दल बोलता तर करंट इज अ एनर्जी. करंट इज अ काय? एनर्जी. आणि जर का करंट ही एनर्जी असेल तर या लॉला तुम्ही 100% म्हणू शकता इट इज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय म्हणू शकता सांगा? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एंट्रन्स मध्ये कधी कधी विचारतात की किर्चॉफ करंट लॉ, किर्चॉफ फर्स्ट लॉ, किर्चॉफ जंक्शन लॉ, हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय? तर सरळ सांगायचं किर्चॉफ करंट लॉ, किर्चॉफ फर्स्ट लॉ, किर्चॉफ नोड लॉ, किर्चॉफ जंक्शन लॉ, किर्चॉफ फर्स्ट लॉ, दीज ऑल आर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन बोला. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय असतं बोला? एनर्जी. इट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय? एनर्जी. काय? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. करेक्ट आहे. कारण की करंटचा लॉ आहे आणि एव्हरीवन नोज करंट इज अ एनर्जी विच कॅनॉट बी क्रिएटेड, विच कॅनॉट बी डिस्ट्रॉय. करेक्ट आहे. लक्षात ठेवा. म्हणून किर्चॉफ फर्स्ट लॉ इज बेसिकली अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लक्षात ठेवा. चालेल. हा झाला किर्चॉफ करंट लॉ. आता बाळांनो प्लीज थोडं लक्ष द्या. हा लॉ अतिशय महत्वाचा आहे आणि थोडा विचित्र आहे, अप्लाय करता येत नाही हा. ठीक आहे. तर सेकंड लॉ असतो बाळांनो किर्चॉफ्स KVL. जसं म्हणतात किर्चॉफ्स KCL. KCL म्हणजे काय? किर्चॉफ्स करंट लॉ. तसं हा असतो बाळांनो, लक्षात ठेवा, किर्चॉफ्स. बघा रे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हा आवाज आवाज. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. थांबा, यालाच म्हणतात बाळांनो बघा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हा पुढे किर्चॉफ्स मेश लॉ. काय म्हणतात सांगा? मेश लॉ. त्यालाच काय म्हणतात बाळांनो? लक्षात ठेवा किर्चॉफ्स नेटवर्क लॉ. किर्चॉफ्स नेटवर्क लॉ. लक्षात ठेवा. त्यालाच म्हणतात किर्चॉफ्स लूप लॉ. काय? लूप लॉ किंवा लूप थेरम सुद्धा म्हणतात. लूप म्हणजे समजते का? LWP लूप म्हणजे काय असतं? क्लोज सर्किट. काय असतं बोला? क्लोज सर्किट. लक्षात ठेवा लूप म्हणजे असतं क्लोज सर्किट. समजून सांगतो मी. क्लोज CKT. CKT म्हणजे सर्किट. आवाज नको आहे. ओके. किर्चॉफ्स लूप लॉ लक्षात ठेवा म्हणजे क्लोज सर्किट साठी अप्लाय केला जातो. ओके. आता इकडे लक्ष द्या. रोहन लक्ष दे बघा इकडे. बघा बोला सेकंड लॉचं नाव काय? बोला. KVL. KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. त्यालाच काय म्हणायचं? किर्चॉफ्स मेश लॉ. त्याला काय म्हणायचं? किर्चॉफ्स नेटवर्क लॉ. त्याला काय म्हणायचं? किर्चॉफ्स लूप लॉ. त्याला काय म्हणायचं? किर्चॉफ्स सेकंड लॉ. काय म्हणायचं सांगा? सेकंड लॉ. अशी वेगवेगळी नावं आहेत, लक्षात ठेवा. चालेल. काही नावं टेक्स्टबुक मध्ये आहेत आणि काही नावं NCERT मध्ये आहेत. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, हा लॉ काय? दिस लॉ इज अप्लिकेबल फॉर द क्लोज सर्किट, नॉट फॉर ओपन सर्किट. ओके. चला बोला बोला माझ्या मागे. हा अल्जेब्रिक सम ऑफ potential difference and algebraic sum of all EMF in a closed network is always equal to 0. This is the law. Okay. लॉचं स्टेटमेंट आपण नोट्स मधून वाचून घेऊ, पण तुम्ही लक्षात ठेवा काय? अल्जेब्रिक सम ऑफ PD. PD म्हणजे काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स. सगळ्यांना माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स काय असतं. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? बोला. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? मागे लक्ष द्या. हा व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? काय असतं पोटेन्शियल डिफरन्स? सगळ्यांना माहिती आहे. आपला बाबा काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V ना. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं बोला? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? I. सो V इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू किती असतं? I. कॉन्स्टंट इंटू किती असतं? I. सो V इज इक्वल टू किती असतं? R की R आहे? R आहे. ओके. सो V इज इक्वल टू किती असतं? हे बघा पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? I. Potential difference is directly proportional to I. V is directly proportional to I. Okay, लक्षात ठेवा. So V is equals to some constant into किती असतं? I. आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो सांगा? R की R आहे? R आहे. So V is equals to किती असतं सांगा? I की IR? IR. So एवढं डोकं लावा. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे असतं बाळांनो IR. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं? IR.
पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं आय आर. तर लक्षात ठेवा त्याला ऑर मध्ये काय लिहू शकतो लक्षात ठेवा अल्जेब्रिक सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ आय आर. आय आर आय आर आय आर आय इंटू आर आय इंटू आर. आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे कोण रेझिस्टन्स. हंसिका लक्ष दे. ओके आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे कोण रेझिस्टन्स. या दोघांचा प्रॉडक्टचा अल्जेब्रिक सम प्लस किती असतं सर्किट मध्ये आलेले सगळे ईएमएफ. सर्किट मध्ये आलेले सगळे ईएमएफ या दोघांची सम म्हणजे या दोघांची सम इज इक्वल्स टू किती असते 0. म्हणजे पहिले तर याची अल्जेब्रिक सम घ्यायची नंतर याची अल्जेब्रिक सम घ्यायची आणि नंतर दोघांची काय घ्यायची सम घ्यायची. पहिले याची अल्जेब्रिक सम घ्यायची याची अल्जेब्रिक सम घ्यायची नंतर दोघांची काय घ्यायची सम. ओके आणि जर असं असेल तर याचा आन्सर किती येतं बाळांनो 0. किती येतं बोला 0. मराठीत बोलताय बोला किती येतं 0. कोण येतं 0. ओके जसे किर्चॉफच्या करंट लॉ मध्ये साइन कन्व्हेन्शन होते तसे किर्चॉफच्या व्होल्टेज लॉ मध्ये सुद्धा कोण आहे सांगा साइन कन्व्हेन्शन. माझे मायबाप साइन कन्व्हेन्शन प्लीज लक्ष द्या कारण याच्यानंतर मी न्यूमेरिकल सुरू करणार आहे. ओके केसीएल आणि केव्हीएलचं न्यूमेरिकल घेणार आहे तर प्लीज साइन कन्व्हेन्शनवर लक्ष द्या. ओके आता बाळांनो साइन कन्व्हेन्शन मध्ये सगळ्यात पहिलं बघा साइन कन्व्हेन्शन बघा बोर्ड कावर रन करत नाही बरोबर. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. हा ते तुमच्यासारखी झोपली होती तिथं. हा हे बाळांनो लक्ष द्या साइन कन्व्हेन्शन काय असतं. ओके लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. आता साइन कन्व्हेन्शन मध्ये दोघांचे साइन कन्व्हेन्शन द्यायचे एक आय आर आणि एक काय ईएमएफ. ओके लक्ष द्या. आता बाळांनो आय आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचे साइन कन्व्हेन्शन कसे द्यायचे पीडी. ओके लक्ष द्या सिंपल आहे एकदम. कसं लक्षात ठेवायचं. ओके बघा सपोज हा वायर आहे आणि हा रेझिस्टन्स आहे सगळ्यांना माहित आहे. ओके बाळांनो मला हे सांगा करंट कशातनं जात असतो रे हवेतनं की वायर मधनं वायर. वा 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 हे बघा हा करंट आहे समजा करंट जात आहे असा बरोबर आहे हो म्हणा येस. आता बाळांनो दुसरे घेत आहे मी लक्ष द्या सपोज हा रेझिस्टन्स आहे आणि हा बाळांनो करंट जात आहे येस करंट हा वायर मधनं जात आहे. आता इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या लक्ष द्या तनिष्का लक्ष दे इकडे. हा बाळांनो लक्षात ठेवा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन कोणाची पाथ नाही पाथ काय पाथ. पाथ म्हणजे रस्ता पाथ म्हणजे रस्ता. अमित लक्ष दे करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन जर का सेम असेल तर पाथ काय असतं न्यूमेरिकल लगेच सुरू करणार आहे पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला समजेल पाथ कसा घ्यायचा तर. ओके लक्ष द्या. ओके विकी हसू नको घालायला घालात माझ्याकडे बघ. ओके हा बाळांनो लक्ष द्या ए करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन जर का सेम असेल काय असेल सेम तर तुमचा आय आर परत निगेटिव्ह घ्यायचा. लक्ष द्या मी काय म्हणताय करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय आर परत निगेटिव्ह असतो. हा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन जर का अपोजिट असेल अपोजिट 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 करंट वायर मधून जात आहे पाथ असा येत आहे करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन अपोजिट असेल तर आय आर परत काय असतो सांगा पॉझिटिव्ह असतो. काय असतो बोला पॉझिटिव्ह. ओके लक्ष द्या पुन्हा एकदा सांगताय आपण कुठला लॉ शिकताय किर्चॉफ करंट लॉ की किर्चॉफ व्होल्टेज लॉ. जे सरळ बसा सरळ माणसासारखे बसा गालावर हात ठेवू नका अशी सरळ बसा सरळ बसा. हा लक्ष द्या बाळांनो. हा आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ बघताय. किर्चॉफ व्होल्टेज लॉ मध्ये दोन फिजिकल क्वांटिटीची सम येत असते एक समेशन ऑफ आय आर आणि एक समेशन ऑफ ईएमएफ. करेक्ट आहे. मग आय आर चे साइन कन्व्हेन्शन कसे द्यायचे आय आर म्हणजे करंट इंटू अरे आय आर म्हणजे काय करंट इंटू रेझिस्टन्स. सांगा त्याचे साइन कन्व्हेन्शन कसे द्यायचे बोला. हा ऐ बाळांनो आय आर परत तुमचा निगेटिव्ह असतो की पॉझिटिव्ह असतो तुम्ही सांगा. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय आर परत निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन अपोजिट असेल तर आय आर परत पॉझिटिव्ह. करेक्ट आहे. आता मी साइन कन्व्हेन्शन देतो समेशन साठी. कोणासाठी समेशन साठी साइन कन्व्हेन्शन समेशन नाही ईएमएफ साठी. सांगा ईएमएफ साठी साइन कन्व्हेन्शन द्यायचे कसे. आता तुम्हाला माहिती आहे ईएमएफ काय असतो हे बघा हा ईएमएफ असतो प्लस मायनस आला म्हणजे ईएमएफ. ओके प्लस मायनस आला म्हणजे ईएमएफ हा असतो ईएमएफ. ओके आता बघा नो दोन डायग्राम काढलेले आहेत इकडे लक्ष द्या. हा हे बघा हा ईएमएफ आहे. हा सपोज तुमचा हा पाथ आहे पीएटीएच पाथ आणि सपोज हा तुमचा पाथ आहे पीएटीएच पाथ. सांगा केव्हा ईएमएफ पॉझिटिव्ह घ्यायचा चला बोला. हा जर पाथची डायरेक्शन हा हा
इकडे लक्ष द्या. ए ए ओके लक्ष द्या. हां चला बोला माझ्या मागे. जर पाथची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल, बघा पाथ कसा आहे तुमचा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे? हे पहा इकडे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ निगेटिव्ह घ्यायचा. लक्ष द्या मी काय म्हणताय. अय लक्ष द्या. ईएमएफ केव्हा निगेटिव्ह घ्यायचा सांगा? जर आपला पाथ हा कसा असेल सांगा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ काय घ्यायचा? निगेटिव्ह. आणि जर आपला पाथ हा कसा असेल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बघा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येत आहे, तर अशा केसमध्ये तुमचा ईएमएफ काय घ्यायचा सांगा? पॉझिटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचं बोला? पॉझिटिव्ह. करेक्ट आहे? ओके. म्हणजे आपण साइन कन्व्हेन्शन कोणाचे बघितले? ईएमएफचे सुद्धा बघितले आणि इकडे कोणाचे बघितले? पोटेन्शियल डिफरन्सचे सुद्धा बघितले. बरोबर आहे? पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय असतं? आय आर आय आर. बाबाच म्हणतो आपला. बाबा म्हणजे कुठला बाबा? ओम बाबा. करेक्ट आहे? लक्षात ठेवा. चालेल. सांगा बरं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आय आरचे साइन कन्व्हेन्शन कसे द्यायचे बोला? आय आरचे साइन कन्व्हेन्शन कसे द्यायचे बोला? हां करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय आर बघा निगेटिव्ह. बोला सगळ्यांनी बोला. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय आर बघा काय असतो? निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन अपोजिट असेल तर आय आर बघा पॉझिटिव्ह. समजलंय? हे झाले आय आरचे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आपल्याला. लक्ष द्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा बोला. हां बोला. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय आर बघा निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन अपोजिट असेल तर आय आर बघा पॉझिटिव्ह. ईएमएफ सांगा पाथ हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ. पाथ हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ. पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ईएमएफ पॉझिटिव्ह. इज इट क्लिअर? येस. पुन्हा एकदा सांगा. पुन्हा एकदा सांगा. हां ओके. आय आर ची सांगा. आय आर. आय आर म्हणजे कोण? पोटेन्शियल डिफरन्स, प्लॉट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स. सांगा जर तुमचा पाथ आणि करंट दोघांच्या डायरेक्शन सेम असेल तर आय आर पडत. व्हेरी गुड. करंट आणि पाथ अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह. सिंपल एकदम, काहीच नाही. ईएमएफ जर तुमचा पाथ पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ, आणि जर तुमचा पाथ निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ईएमएफ. जिंकले. काय बोललो मी? जिंकले. मकवान साहेब लक्ष द्या. ओके लक्ष द्या. इकडे बघा. आता आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसे अप्लाय करायचे मी सांगतो. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. नोटबुक वगैरे सगळं बंद करा आणि प्लीज फक्त माझ्याकडे लक्ष द्या, कारण हे अप्लाय करता आलं पाहिजे बाळांनो. तर तुमचे अनसॉल्व्ड एक्झाम्पल मधले 5 न्यूमेरिकल इथं संपून जातात. म्हणजे मी घेणार ते, डोंट वरी, पण हे न्यूमेरिकल समजणं गरजेचं आहे. लक्ष द्या इकडे. इकडे बघा बाळांनो. सपोज मी तुम्हाला एक सर्किट दिलाय. हे मनाने सर्किट तयार करता. लक्ष द्या. एखादं सपोज इथे एक ईएमएफ घेतला, प्लस मायनस ईएमएफ घेतला E1. एव्हरीवन नोज प्रत्येक सेलला एक स्वतःचा असतोच इंटरनल रेझिस्टन्स असतो. बरोबर आहे? त्याला आपण कॅपिटल R1 म्हटलं, तुम्ही स्मॉल R1 म्हटलं असतं तरी चाललं असतं. ओके बट चला स्मॉल R म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके स्मॉल R1 पहिल्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स R के R1. ओके त्यानंतर आपण काय करू बाळांनो? लक्षात ठेवा. ओके मधातच सर्किट मध्ये इथे एक एक्सटर्नल रेझिस्टन्स घेतला. येस याला आपण कॅपिटल R म्हणू चालेल. आणि नंतर अजून एक सर्किट घेतलं असं इथं प्लस मायनस दुसरा सेल घेतला. लक्षात ठेवा. याचा घेतला E2 आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स घेतला बाळांनो R2. लक्ष द्या. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स R2 आणि हे सर्किट क्लोज केलं. हे सर्किट क्लोज केलं. ओके आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? आता या सर्किटमध्ये किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून दाखवायचे. कुठले लॉ सांगा? किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके लक्ष द्या. खूप सिंपल आहे. प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या पहिले. ओके आता बाळांनो लक्षात ठेवा. किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करण्याच्या आधी सगळ्यात पहिले सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होईल ते तुम्ही चेक करा. जसं फॉर एक्झाम्पल E5 से जर का सपोज मी असं बोललो तुम्हाला की बाळांनो इथे एक की घेतली आणि इथे एक की घेतली. बरोबर आहे? येस बाळांनो इथे एक की घेतली K आणि इथे एक की घेतली K. ओके येस झालं. आता जेव्हा मी की क्लोज करेल, की क्लोज म्हणजे बटन. ते मराठी इंग्लिशचं थोडं अवघड आहे बरं का बोल ना. मराठीत जसं बोलतो आपण इंग्लिशमध्ये जसं बोलतो तसं मराठी त्याच्या उलटं बोलत असतो. आता मला हे सांगा की क्लोज करणे छोकरो की क्लोज केली म्हणजे सर्किटमधनं. पण की क्लोज करायला मराठीत काय म्हणतो आपण? ए बटन चालू कर रे. की क्लोज बटन चालू. समजताय का मी काय म्हणताय? की बटन समजताय का? उलट बोलतो आपण. हा की क्लोज केल्याने सर्किटमधनं करंट, आणि सर्किटमधनं करंट कधी फ्लो होत असतो? जेव्हा बटन चालू करतो आपण.
अरे ओके नाही, तर ते मराठीचं इंग्लिशमध्ये आणू नका, थोडं ते आपण बोलत आहे ते काय बदलू नका, आता जे आहे ते चालू द्या, ठीक आहे. हां, आवाज नको आहे बघा. हां गाईज, मला हे सांगा, व्हेन यू क्लोज द की व्हॉट हॅपन, करंट विल स्टार्ट टू फ्लो. पाटील इकडे लक्ष दे बैताड्या. ओके, करंट विल स्टार्ट टू फ्लो. आता सगळ्यांना माहिती आहे करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सांगा हा ईएमएफ कुठला, ई की ई1. सांगा करंट कसा फ्लो होईल, आय की I1 कसा फ्लो होईल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. व्हेन यू क्लोज द की करंट निघाला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. लक्षात ठेवा, हे बघा इथनं करंट आला I1, हे बघा इथनं करंट आला I1, इथपर्यंत आला तो करंट I1. से येस थांबा ना. सोबतच आपण काय करू, व्हेन यू क्लोज द की के करंट विल स्टार्ट टू फ्लो. सगळ्यांना माहिती आहे करंट इज अ एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघा इथनं I2 आला, हे बघा इथनं I2 आला. ओके, लक्षात ठेवा, इकडनं I2 येणार, तिकडनं I1 येणार, बरं आहे. आता तुम्ही एक काम करा, जंक्शन्सला वेगवेगळे नाव दिले तरी चालतात. आता जुन्या नाव, सपोज हे जे पॉईंट्स आहेत यांना नाव द्या. सपोज याला म्हटलं आपण ए, ओके, या जंक्शनला म्हटलं आपण बी, याला बोललो आपण सी, याला बोललो आपण डी, याला बोललो आपण ई आणि याला बोललो आपण एफ. लक्षात ठेवा, या जंक्शन्सला नाव दिले आहेत ABCDEF. ओके, आता बाळांनो मला हे सांगा, ABCDEF असे नाव दिलेले आहेत. आता मला हे सांगा, वर्षातनं करंट किती आला सांगा, आय की I1. इकडनं करंट किती आला, I1 की I2. आता मला हे सांगा, जंक्शन एफ ला काय झालं सांगा. जंक्शन एफ जंक्शन आहे, लक्ष द्या, जंक्शन आहे म्हणजे याचा अर्थ एक तो पॉइंट आहे, म्हणजे तो एक नोड आहे. आणि जिथं पॉइंट असतो, नोड असतो, जंक्शन असतो, तिथं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा की किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचा. किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ काय असतं किर्चॉफ्स करंट लॉ, एक तर दोन लॉ आहे. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज इक्वल टू किती, 0 विथ साइन कन्व्हेन्शन. अदरवाइज सम ऑफ ऑल इनकमिंग इज इक्वल टू सम ऑफ ऑल. ते तर तुम्ही नॅचरली करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल या जंक्शनला सांगा, वरून करंट हा आउटगोइंग आहे की इनकमिंग आहे, खालून करंट हा आउटगोइंग आहे की इनकमिंग आहे, इनकमिंग. तर इनकमिंग आहे की आउटगोइंग आहे, इनकमिंग. जंक्शनला बघा ना, इनकमिंग आहे ना, तर सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू सम ऑफ आउटगोइंग. सम ऑफ आउटगोइंग. वरून करंट येणार I1, इथून करंट येणार I2, या दोघांची ऍडिशन होऊन इकडेच करंट जाईल ना, कारण की वायर किती आहे, 2 आहे की 3 आहेत, 3च आहे. साधी गोष्ट आहे. टी सेक्शन तयार झाला बघा, इथं टी सेक्शन तयार झाला. तर तुम्हाला समजते इकडनं करंट आला, इकडनं करंट आला, इकडनं I1 आला, इकडनं I2 आला, हे दोघं जण भेटले तर दोघांची ऍडिशन झाली ना, सम ऑफ इनकमिंग, या दोघांचा मिळून करंट इकडे तयार झाली. मग इकडे किती जाईल सांगा, I1 की I1 प्लस I2. I1 प्लस I2 म्हणजे आउटगोइंग करंट. ओके, सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू किती असं, सम ऑफ आउटगोइंग. लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. बोला, करंट साठी आपण येलो कलर यूज करतो, हे लक्षात ठेवा. हा, पुन्हा एकदा सांगा, हा कोण आहे, इनकमिंग म्हणजे I1, हा कोण आहे I2, करेक्ट आहे, इनकमिंग. ओके, सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. सांगा आउटगोइंग किती आहे, बोला, I1 की I1 प्लस I2. ओके, म्हणजे इकडनं 5 एम्पियर आला, इकडनं 7 एम्पियर आला, तर इकडे किती जाईल सांगा, 5 प्लस 7 म्हणजे किती, 12 एम्पियर. ओके, सो इथे झाला I1 प्लस किती असतं, I2. आवाज दाखवा आहे, I1 प्लस I2, करेक्ट आहे. म्हणजे कॅपिटल आर या रेजिस्टन्स मधनं किती करंट जातो, I1 I2 की I1 प्लस I2. मग तोच I1 प्लस I2 इथे आला, सो यू कॅन से तोच I1 प्लस I2 इथे आला. येस, ओके, हे बाई इथे आला I1 प्लस I2. ओके, आता पुन्हा तिथं किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करा. सांगा त्या जंक्शनला, म्हणजे हा जो सी पॉइंट आहे, लक्षात ठेवा, इथं I1 प्लस किती आला सांगा, I2. म्हणजे मला हे सांगा, या सी पॉइंटला हा करंट आउटगोइंग आहे की इनकमिंग आहे, इनकमिंग. सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. म्हणजे काय घे, काही करंट इकडे जाईल, काही करंट इकडे जाईल ना, तर कुठला करंट कुठे जाईल, तर साधी गोष्ट आहे, करंट ही एक एनर्जी आहे. मी कालच सांगितलं होतं, आपल्या घरातनं जेव्हा करंट निघाला रात्री घरी तेवढाच वापस येतो. लक्षात ठेवा. सांगा वरच्या सर्किटमधनं किती करंट निघाला होता, I1. हे बा I1 आला, ऍडिशन झाली आणि नंतर I1 पूर्ण आपल्या घरी वापस चालला गेला. बरं बोला, इथं खालच्या घरातनं कुठला निघाला होता, I2. तर वापस कुठला जाईल सांगा, I2. येस, हे बा वापस गेला I2. कारण करंट ही एक एनर्जी आहे. काय सांगा, एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही. वरच्या सर्किटमधून I1 करंट निघाला, वरच्या सर्किटमध्ये I1च वापस येईल. खालच्या सर्किटमध्ये I2 करंट निघाला होता, खालच्या सर्किटमध्ये I2च. म्हणजे समजलंय. ए बाबा तू ये ग, ए बाबा तू ये ग, सारसबागेत भेटू, संध्याकाळी 5 वाजता आपापल्या घरी जाऊ. सांगा वरून कोणाला, खालून कोणाला, दिवसभर सारसबागेत भेटले, हातात हात टाकून I1 प्लस I2, आणि 5 वाजल्यानंतर आपापल्या घरी वापस गेले. अरे ओके नाही, ती तिच्या घरी, हा याच्या घरी.
ओके, हे करंटचे डिव्हिजन पहिले तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. चालेल. आता करंट झाल्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला करायचा आहे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ. ओके, किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा असेल तर काय करायचा. ओके, सो इथे सरळ लिहू शकता बाय युझिंग, आवाज नको आहे, KVL, बाय युझिंग KVL. KVL म्हणजे काय असतं, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. सगळ्यांना माहिती आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा त्याचे वेगवेगळे नाव आहेत. काय नाव आहे सांगा. किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ मेश लॉ, किर्चॉफ नेटवर्क लॉ, किर्चॉफ लूप लॉ. लूप म्हणजे काय असं, सर्किट की क्लोज सर्किट, क्लोज सर्किट. मग आता क्लोज सर्किट असेल तर आपण काय करायचं बाळांनो, इथे लिहू शकता कन्सिडर, ओय इथे लिहू शकता कन्सिडर लूप. कुठलं लूप घेतलं आपण, AFCBA. लूप तुम्ही कुठले घ्या, फक्त ते क्लोज असलं पाहिजे. क्लोज म्हणजे जिथून सुरुवात झाली फिरून पुन्हा तिथं झाले पाहिजे. तुम्ही ओपन सर्किट घ्यायचं नाही. किर्चॉफ लॉ इज अप्लिकेबल ओनली फॉर द लूप. लूप म्हणजे क्लोज सर्किट. क्लोज सर्किट तुम्ही तुमच्या मनाने काही घेऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल मी ए पासून सुरू झालं, चला बोला बोला, AFCBA पूर्ण क्लोज करायचं. बोला कन्सिडर लूप. कुठलं लूप घेतलं सांगा, AFCBA. लक्षात ठेवा, हे बाय लूप घेतलं. ओके, आता म्हणजे याचा अर्थ तुमचा इथं पाथ डिझाईन झाला. आता पाथ मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. चला, पाथ साठी आपण एक वेगळा कलर घेऊ, पिंकी पिंकी घेऊ. हा चला, हा पाथ घेऊ. लक्ष द्या, पिंकी पिंकी घेतला पाथला. ओके, सांगा पाथ कसा आहे, बोला सांगा कसा आहे पाथ. A to F, A to F, F to C, C to B आणि B to A असा पाथ आहे. बघा A to F, हे बाय दिस इज पाथ. F to C, दिस इज पाथ. हे बघा रे, C to B, दिस इज पाथ आणि B to A, दिस इज पाथ. म्हणजे हे कोण झाले सांगा, पाथ. ते लक्षात ठेवा, पिंकी पिंकी म्हणजे पाथ आहे. पिंकी पिंकी म्हणजे कोण आहे, पाथ. पाथ आपल्यावर डिसाइड असते आपण कसा घ्यायचा. मी घेतला तसाच घेऊ नका तुम्ही, तुम्हाला वेगळा घेता. तुम्ही ABCF घेऊ शकता. तुम्हाला घ्यायचं नंतर AFE एवढा मोठा पाथ घेऊ शकता. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला पाथ म्हणजे फक्त क्लोज सर्किट. काय क्लोज सर्किट, सर्किट क्लोज असलं पाहिजे. म्हणजे जिथून सुरू झाले तिथेच तुम्ही संपले पाहिजे. चालेल. चला, आता पाथ डिझाईन झालाय. आता आपल्याला लावायचा आहे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ. सगळ्यांना माहिती आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय, समेशन ऑफ IR प्लस किती असतं, समेशन ऑफ EMF इज इक्वल्स टू 0. चला, त्या पाथ मध्ये लावायचा. चला लागा, कामी लागा. आता ऐ लक्ष द्या इकडे. हा सांगा आपल्याला जायचं आहे बघा, A to F, F to C, C to B आणि B to A. चला लागा कामी. A to F, A to F. सांगा करंट कोण आहे, रेजिस्टन्स कोण आहे, नाहीच आहे. A to F या रस्त्यात करंट आहे पण रेजिस्टन्स नाही आहे. म्हणजे याचा अर्थ IR प्रॉडक्ट तयार होत नाही. IR प्रॉडक्ट तयार होण्यासाठी दोघे पाहिजे, करंट आणि रेजिस्टन्स. एक जरी नसेल तर मग जमणार नाही. से यस यस, कारण विचार करा रेजिस्टन्स 0 आहे, 0 × एनिथिंग 0. चला नंतर आता घ्या F to C. सांगा करंट कोण आहे, करंट कोण आहे, I1 की I1 + I2 आणि रेजिस्टन्स कोण आहे R. मग सांगा करंट आणि रेजिस्टन्सचा प्रॉडक्ट घ्या. करंट कोण आहे I1 + I2, हा झाला करंट आणि रेजिस्टन्स कोण आहे R. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा झाला IR प्रॉडक्ट. काय झाला IR प्रॉडक्ट, काय झाला IR प्रॉडक्ट, काय झाला IR प्रॉडक्ट. पण विथ साइन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे, विथ साइन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे. सांगा साइन कन्व्हेन्शन काय असतं बोला. हा मला हे सांगा, पाथची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन. पिवळ्या कलरचा करंट आहे, पिंक कलरचा पाथ आहे. सांगा पाथची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर IR प्रॉडक्ट काय असतो, निगेटिव्ह. सो IR प्रॉडक्ट निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर. यस. म्हणजे लक्षात ठेवा, सगळे IR घ्या, त्या रस्त्यात आलेले सगळे IR घ्या. ओके, या रस्त्यात फक्त I आहे, R नाही आहे. या रस्त्यात करंट आहे पण सर सर इथं 2-2 करंट आले. अबे गदडे, 2-2 करंट आहे, एकच आहे, एकच आहे. 5 जण इथं 2 टाइम्स कराल I1 + I2. ते मी असं ॲरो दाखवलाय, पुढे पुढे जात आहे करंट. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या मंदिरात जायचं आहे, तसं मंदिराकडे जाण्याचा रस्ता. अरे ओके नाही, मग तसं त्या रस्त्याकडे बघून जातो, पुढे ॲरो असते मंदिराकडे जाण्याचा रस्ता. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. मग तुम्ही काय 4-5 मंदिर आहे का, की एकच मंदिर आहे, एकच आहे. तर हे I1 + I2 2 आहे की एकच आहे, एकच आहे. लक्षात ठेवा. चालेल, इथपर्यंत आले. आता सांगा A to F, F to C, C to B. सांगा C to B काय असतं बोला. सांगा. हे बघा, हे झाला IR प्रॉडक्ट. लक्ष द्या, हे झाला करंट अँड रेजिस्टन्स दोघांचा प्रॉडक्ट. हे झाला समेशन. काय झालं समेशन. ओके, IR प्रॉडक्ट समेशन. आता घ्या पुन्हा. हा IR बोला, IR करंट किती आहे, रेजिस्टन्स आहे का नाही.
ओके सांगा करंट कोण आहे आता हे बघा हा करंट तोच I1 करंट वर आलाय लक्ष द्या हे पहा हे I1 करंट वर आलाय साधी गोष्ट आहे हे पहा I1 करंट वर आलाय चला बोला सांगा ओके सांगा करंट कोण आहे I1 रेजिस्टन्स कोण आहे R की R1 I1 सांगा बरं IR फरक काय होईल I1 R1 सांगा IR फरक काय राहील बोला ओके I1 R1 मग मला सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन बोला दोघांची डायरेक्शन डिफरंट आहे की सेम आहे जर का दोघांची डायरेक्शन सेम असेल तर IR फरक काय असतं पॉझिटिव्ह की निगेटिव्ह निगेटिव्ह खतम दोघांची ऍक्शन सेम असेल तर मला नव्हता करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन दोघांची ऍक्शन सेम असेल IR फरक पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं निगेटिव्ह असतं काय असतं निगेटिव्ह इज दॅट क्लिअर यस मला असं वाटतं सगळे IR संपले बघा सुरुवात करून केली जर्नी A to F करंट आहे पण रेजिस्टन्स नाही म्हणजे IR फरक तयारच नाही झाला ओके F to C करंट आहे रेजिस्टन्स आहे बघा IR फरक तयार झाला ओके नंतर C to B करंट आहे पण रेजिस्टन्स नाही आहे IR फरक तयार नाही झाला नंतर B to A करंट कुठला आहे सांगा I की I1 रेजिस्टन्स कुठला आहे R की R1 सो I1 R1 ओके हे बघा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर IR फरक काय निगेटिव्ह आहे झालं ओके म्हणजे त्या लूप मधला समेशन ऑफ IR फरक झालं विथ साइन कन्व्हेन्शन नंतर कुठली साइन आहे बोला प्लस साइन कुठली साइन प्लस सांगा EMF आहे की समेशन ऑफ EMF आहे समेशन ऑफ EMF ओके अनन्या लक्ष दे बरबाद आहे आयुष्य आपलं हा समेशन ऑफ EMF काय असतं बोला सांगा सर्किट मध्ये असणारे सगळे EMF सांगा काय करायचं बोला हा इथे या चला बोला EMF बोला A to F EMF आहे का नाही आहे ओके F to C EMF आहे का नाही आहे C to B EMF आहे का नाही आहे पण B to A EMF आहे का आहे कुठला EMF आहे सांगा E1 एकच EMF आहे E1 आहे अख्ख्या पाथ मध्ये एकच EMF आहे पण साइन कन्व्हेन्शन द्यायचे सांगा तुमचा रस्ता कसा आहे पाथ कसा आहे सांगा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे आणि मी शिकवलं आहे जर का तुमचा पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर EMF काय घेतो आपण पॉझिटिव्ह हे पाहिजे सांगितलं आहे जर तुमचा पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर EMF काय घेतो आपण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह घेतलाय ठीक आहे म्हणजे हे झालं समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF एकच EMF आहे करेक्ट आहे या दोघांची सम किती असतं बाळांनो 0 किती असतं बोला 0 अरे बोला किती असतं 0 सो यू कॅन से चला ब्रॅकेट ओपन करा मायनस इन ब्रॅकेट I1 प्लस किती असतं I2 टाइम्स ऑफ R प्लस मायनस मायनस I1 अँड R1 प्लस किती असतं बाळांनो E1 इज इक्वल्स टू किती असतं 0 खतम ओके आता R ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेट ओपन करा सांगा ब्रॅकेट ओपन केला तर किती येईल बोला हा मायनस बोला I1 टाइम्स ऑफ R मायनस प्लस मायनस इथं I2 टाइम्स ऑफ R मायनस I1 R1 प्लस किती असतं E1 इज इक्वल्स टू किती असतं 0 इकडे लक्ष द्या मायनस I1 टाइम्स ऑफ R मायनस प्लस मायनस I2 टाइम्स ऑफ R मायनस I1 R1 प्लस E1 इज इक्वल्स टू 0 लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1 आपण काय केलं सांगा 1 की इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 ओके आता इकडे लक्ष द्या इक्वेशन नंबर 1 नंतर काय करायचं बोला लक्ष द्या रे आवाज हा आपण किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय केला कुठल्या लूप साठी वरच्या आता तोच किर्चॉफचा व्होल्टेज लॉ आपण खालच्या लूप साठी अप्लाय करू चला खालचं लूप इथून सुरू करू कोणापासून F तुम्ही कुठूनही करा मला काही प्रॉब्लेम नाही हा सांगा काय करायचं बोला F हा चला F कसे तुम्ही जसं म्हणाल तसं मला काही प्रॉब्लेम नाही हा F C D E F करेक्ट आहे आता बाळांनो इकडे लक्ष द्या सरळ लिहू शकता बाय युझिंग KVL किर्चॉफ व्होल्टेज लॉ ओके त्यासाठी कन्सिडर अ लूप बघा मी काय म्हणताय कन्सिडर अ लूप लूप कुठलं कन्सिडर केलं बोला लूप कन्सिडर केला हा F पासून निघा बोला F2 विच कलर आपण लूप साठी कुठला कलर घेतो सांगा पिंकी नका घेऊ आता कारण दुसरा घ्या कुठला तरी खालच्या लूप साठी ब्लू घेऊ हा बोला F2C हा C2D D2E आणि E2 काय F दिस इज द पाथ म्हणजे आपण खालच्या केस मध्ये बघताय कन्फ्युजन नको तुम्हाला ठीक आहे ओके सांगा कन्सिडर लूप कुठलं लूप घेतलं सांगा ओके बोला बोला लूप कुठलं घेतलाय कमान एव्हरीवन बोला लूप कुठलं घेतलाय F हा बोला F C D E F ओके हे बघा घेतलं ठीक आहे आता मला हे सांगा किर्चॉफचा लॉ यूज करा समेशन ऑफ IR प्लस किती असतं समेशन ऑफ EMF इज इक्वल्स टू किती असतं 0 सांगा समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल्स टू किती असतं 0 आता सांगा समेशन ऑफ IR काय बोला समेशन ऑफ IR काय बोला सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय सेम पहिले IR घेऊ समेशन ऑफ IR हा सांगा करंट किती आहे I की I1 प्लस I2 आणि रेजिस्टन्स किती आहे R सो करंट हे बघा I1 प्लस I2 हा झाला करंट आणि हा झाला रेजिस्टन्स ओके लक्षात ठेवा हा झाला IR चा प्रोडक्ट
कुणाचा प्रॉडक्ट सांगा, IR चा प्रॉडक्ट. आता विथ साइन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे. सांगा करंटची डायरेक्शन, करंट म्हणजे येलो कलरचा आणि पाथ म्हणजे ब्लू कलरचा. सांगा दोघांची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे, अपोजिट, तर कुठली साइन येतं मायनस. समेशन म्हणजे काय असतं ऍडिशन. चला बोला. हा IR करंट कोण आहे I2, रेजिस्टन्स नाही आहे. सांगा IR करंट कोण आहे I2 आणि रेजिस्टन्स कोण आहे R की R2, R2. सो करंट कोण आहे सांगा I2 आणि रेजिस्टन्स कोण आहे सांगा R2. लक्षात ठेवा करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स आहे R2. हा झाला IR प्रॉडक्ट. तर तुम्ही मला हे सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे, सेम. हे पहा येलो कलर ब्लू कलर सेम आहे की डिफरंट आहे, सेम. जर का सेम असेल तर IR प्रॉडक्ट काय असतं मायनस. चला इथं IR प्रॉडक्ट तयार झाला, इथं तयारच नाही झाला कारण की इथं करंट होता पण रेजिस्टन्स नव्हता, दोघंही पाहिजे. इथं करंट आहे पण रेजिस्टन्स आहे. चला IR प्रॉडक्ट तयार झाला. चला इथपर्यंत आपण आलो. आणि नंतर सांगा कोण आहे, कोण आहे आणि कोण नाही आहे. करंट आहे पण रेजिस्टन्स नाही आहे, IR प्रॉडक्ट तयार होणार नाही. म्हणजे झालं IR याचे सम प्लस EMF की समेशन ऑफ EMF, समेशन ऑफ EMF. सांगा समेशन ऑफ EMF काय करायचं बोला. समेशन ऑफ EMF थांबा पुन्हा निघा. हा बोला F2C EMF आहे का नाही, C2D EMF आहे का नाही, D2E EMF आहे का आहे. कुठला आहे E2, कुठला EMF आहे E2. पण प्रॉब्लेम काय आता तुम्ही मला सांगा. ओके तुमची पाथची डायरेक्शन आणि EMF ची डायरेक्शन, सॉरी तुमचा पाथ कसा आहे सांगा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे. पाथ म्हणजे ब्लू कलर. सांगा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि जेव्हा तुमचा पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असतो तेव्हा EMF काय असतो निगेटिव्ह असतो. अबे भाईतारे हो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर काय असतो पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह असतो बरोबर आहे. यस. आणि इकडे या इथं EMFच नाही आहे म्हणजे अख्ख्या सर्किटमध्ये एकच EMF आला. काय आलाय एकच EMF झाला. आणि या सगळ्यांची सम इज इक्वल टू किती असतं बाळांनो 0. लक्ष द्या. आता इकडे काय करायचं ए बाळांनो लक्ष द्या. हा आता काय करायचं जस्ट ओपन द ब्रॅकेट. चला ब्रॅकेट ओपन करा. स्नेहल लक्ष दे पागलासारखी करू नको. ओके बघा चला ब्रॅकेट ओपन करा. सांगा काय होईल ब्रॅकेट ओपन केल्यावर बोला मायनस I1R प्लस मायनस मायनस I2R प्लस मायनस मायनस I2R2 प्लस किती असतं E2 इज इक्वल टू किती आहे 0. खतम खतम खतम. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर किती असतं 1. सर इक्वेशन काढून काय फायदा होणार आहे. अरे बाळांनो मी हे रॅन्डम न्यूमेरिकल घेतलं. मी या न्यूमेरिकल मध्ये एवढं सांगताय की किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसे अप्लाय करायचे. जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, काय सॉल्व्ह करू तेव्हा त्यात व्हॅल्यूज असतील. काय असतील व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे समजतं का I1 ची व्हॅल्यू देतील, I2 ची व्हॅल्यू देतील, R ची व्हॅल्यू देतील आणि R1 R2 ची व्हॅल्यू काढायला लावतील. करेक्ट आहे. मग त्यासाठी तुम्हाला पहिले काय तयार करावं लागतील इक्वेशन. इक्वेशन मध्ये काय टाकायच्या व्हॅल्यूज आणि तुम्हाला इक्वेशन काय करायचे सॉल्व्ह करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन येतात. कुठले इक्वेशन सायमल्टेनियस. मग ते व्हॅल्यू कशा टाकायच्या ते तर तुम्हाला जमते. सगळ्यात पहिले इक्वेशन तयार करता आले पाहिजे आणि इक्वेशन तयार करण्यासाठी आपण किर्चॉफचे लॉज यूज करतो. आणि बेसिकली कुठला लॉ महत्वाचा आहे सांगा करंट की व्होल्टेज. व्होल्टेज करंट लॉचा कुठं अप्लाय करतो पण त्याचा उल्लेख करत नाही आपण कुठे. ठीक आहे ओके. चला बाळांनो मी किती लूप कन्सिडर केले रे 1 की 2 2. ओके आता तिसरा लूप घ्या. सांगा बरं एक वरचा झाला एक खालचा झाला एक पूर्ण मोठा लूप घेऊन घेऊ. ओके मोठा म्हणजे समजतं का हा कंप्लीट मोठा घेऊ घ्या ना. अप्लाय करता आलं पाहिजे बाळांनो तुम्हाला. हा चला अनन्या ए अनन्या चल बोल तू म्हणाली मोठा लूप घे तुला जसा वाटते तसा. हा अगं मनाने घे कुठलाही मोठा लूप. ठीक आहे घे लवकर पाठ नाही करायचं. बोल रे बाळा तू तुझं नाव काय. येस यू आयुष बोल. हा ए पासून निघालो बोल. पोपटी कलर बघ पोपटी कलर तसा जा बरोबर. ठीक आहे. हा 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 मोठा लूप रूट नाही. हा हा AE D B व्हेरी गुड. कसं करू शकता असं जा किंवा असं जा दॅट इज युअर चॉईस. चालेल. चला आयुष बोलतो सर असं जाऊ बरं आहे. चला म्हणजे आपण कसं गेलो A2F F2E E2D D2C C2 आणि B2A म्हणजे हा लूप तयार झाला. ओके हा पाथ आहे. लक्ष द्या रे. हा मंथन पाटील आपलं डोकं चालत नाही बाळा. लक्ष द्यायचं. लक्ष द्यायचं इकडे. हा ओके चालेल इकडे लक्ष द्या. आता त्यात आपण सायन्स घेऊन ठेवलं बाळा मंथन. हा
भले घरच्यांनी दिलं असेल जबरदस्ती, पण आता घेतलाय. लक्ष द्या इकडे. आता मला हे सांगा, आपण लूप कुठला कन्सिडर केलाय? हा, सरळ समजतं. कन्सिडर, बघा, कन्सिडर लूप. हा, सांगा कुठला लूप आहे? A2. बिलकुल पाठ करायचं नाही, बघून लिहायचं. हा, A2F, F2 E2. हा, चला बोला बोला. A2F, F2E, E2D, D2C, D2C, C2B आणि B2A. ओके, C2B आणि B2A. झालं. हे बघा लूप आहे म्हणजे सुरुवात आणि एंड सेमच झाली पाहिजे. हे पहा लूप आहे म्हणजे सुरुवात आणि एंड सेमच झाली पाहिजे. हे पहा लूप आहे म्हणजे सुरुवात आणि एंड सेमच झाली पाहिजे. लक्षात ठेवा. चालेल. ओके, आता इकडे बघा, इथे काय करायचं? समेशन ऑफ IR प्लस किती असतं? समेशन ऑफ EMF इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? 0. चला, आवाज नको आहे. समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज ऑलवेज इक्वल टू 0. चला, आता त्या लूप मधले सगळे IR काढा. काय काढा? IR. ओके, लक्ष द्या. मागे आवाज करू नका बाळांनो. हा, तुमची प्रॉपर्टी नाही, ते डेस्पेज म्हणजे क्लासची प्रॉपर्टी आहे. तुमच्या घरचे वाजवत जा असतील तर. ओके, लक्षात ठेवा. हा, चला बघा. ओके, राज नाही तर स्वतःच वाजवत जा गॅलरी बसून. ठीक आहे. हा हा, एक डमरू घेत जा आणि वाजवत जा त्याच्यावर. ठीक आहे. हा हा हा, चला. ओके बाळांनो, IR प्रॉडक्ट घ्यायचं. आवाज संतोषी बाळा, लक्ष दे इकडे. हा बाळांनो, लक्षात ठेवा. हा, A2F, F2E. सांगा IR प्रॉडक्ट काय असतो? सांगा मला. हे सांगा, A2F मध्ये करंट आहे पण काय नाही? रेझिस्टन्स नाही. म्हणजे IR प्रॉडक्ट तयार होत नाही. झालं. झाली झोप? झाली बेटा झोप? लक्ष द्या आता इकडे. ओके, हा, आता F2E. सांगा करंट आहे पण कोण नाही? रेझिस्टन्स नाही. म्हणजे IR प्रॉडक्ट तयार होत नाही. चला, इथपर्यंत पोहोचलो आपण. चला, E2D. सांगा करंट कोण आहे? वेदांत, लक्ष दे. E2D करंट कोण आहे? वेदांत. पिवळ्या कलरचा करंट असतो. सांग E2D मध्ये करंट कोण आहे? I2. आणि रेझिस्टन्स कोण आहे? R की R2? मग प्रॉडक्ट करून टाका पहिले. I2 R2. लक्ष द्या रे, प्रॉडक्ट करून टाका. I2 R2. हे बघा, प्रॉडक्ट केला. I2 R2. झाला. आवाज नको आहे. आता साइन कन्व्हेन्शन द्या. मला हे सांगा. हा, हा पाथ आहे माझा आणि हा करंट आहे माझा. पिवळ्या कलरचा करंट आहे. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे? अपोजिट. तयार फरक काय असतो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह लिहिला. ओके, समेशन. पुढचा IR फरक बघा. हा, चला इथपर्यंत पोहोचलो आपण आता. हा, D2C. स्टेप बाय स्टेप जायचं. करंट आहे पण कोण नाही आहे? रेझिस्टन्स. C2B. करंट आहे पण कोण नाही आहे? रेझिस्टन्स नाही आहे. आपल्याला असं वाटलं लय मोठं लूप आहे म्हणजे आता खूप आर्टिकल येतील त्याच्यात. असं काहीच नाही झालं. आणि सांगा B2A. सांगा करंट कोण आहे? रेझिस्टन्स कोण आहे? I1 R1. चला आता स्लाइड काय 10 वेळ चेंज करायच्या. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय? सेम. ओके, जर का करंटची आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर IR प्रॉडक्ट म्हणजे समजून घ्या. करंट कुठला आहे सांगा? I1 R1 मायनस. झालं. म्हणजे याचा अर्थ त्या मोठ्या लूप मधले सगळे IR संपले. काय संपले? IR की समेशन ऑफ IR? समेशन ऑफ IR विथ साइन कन्व्हेन्शन. नंतर कुठली साइन आहे? प्लस. आता पुन्हा तिथून निघा आणि सगळे EMF गोळा करा विथ साइन कन्व्हेन्शन. साधी गोष्ट आहे, सिंपल आहे एकदम, काय अवघड नाही. सांगा निघाले. EMF आहे का? नाही. EMF आहे का? नाही. EMF कसा असतो? तो प्लस मायनस वाला. हा, EMF आहे का? नाही. EMF आहे का? नाही. सांगा EMF आहे का? आहे. कुठला आहे? E2. झालं. पण विथ साइन कन्व्हेन्शन द्यायचं आहे. सांगा तुमचा पाथ. हे बघा, तुमचा पाथ हा आहे. लक्षात ठेवा. तुमचा पाथ कसा आहे? नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर EMF काय घेतो आपण? मायनस. काय घेतो आपण? मायनस. हे पहा, तुमचा पाथ जर का पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर EMF निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे मला हे सांगा, साधी गोष्ट आहे. E2 ला निगेटिव्ह साईन लागणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके, तर बाळांनो E2 येतो EMF. ओके, आणि तो निगेटिव्ह येतो प्लस. ओके, चलो चलो. हा, ओके. EMF आहे का? नाही. EMF आहे का? नाही. सांगा EMF आहे का? आहे. कुठला EMF आहे? E1. आणि सांगा EMF कसा आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सॉरी, पाथ कसा आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर काय घ्यायचा? पॉझिटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचा? पॉझिटिव्ह. तर E1 काय घेतला बाळा? नो पॉझिटिव्ह. येस, E1 घेतला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला साईन देत नसतात. खतम. कळलं आहे? ओके, हे तयार झाली इक्वेशन. काय तयार झाले? इक्वेशन. हा, I2 R2 प्लस मायनस I1 R1 मायनस E2 प्लस E1 इज इक्वल्स टू किती असतं? 0. आर यू गेटिंग? येस. तुम्हाला नोट दिल्या का टॉपिकच्या? येस. हे झालं इक्वेशन नंबर 3.
This is the way how to solve the complicated circuits by using Kirchhoff's current law and voltage law. कितीही कॉम्प्लिकेटेड सर्किट असू द्या, तुम्हाला अशा प्रकारे लॉज अप्लाय करता आले पाहिजे, कारण या लॉजवर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतात. काय सॉल्व करायचे असतात बाळांनो? न्यूमेरिकल्स. मराठीत बोलताय, बोला न्यूमेरिकल्स. समजलाय? समजलाय? आज आपण 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट केलाय आणि 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात पहिले आपण काय घेतले सांगा? लॉज. काय घेतले? लॉज. किर्चॉफचे लॉज घेतले. किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणजे किर्चॉफ करंट लॉ, म्हणजे किर्चॉफ नोड लॉ, म्हणजे किर्चॉफ पॉइंट लॉ, म्हणजे किर्चॉफ जंक्शन लॉ, म्हणजे किर्चॉफ फर्स्ट लॉ. दुसरा लॉ कुठला आहे? किर्चॉफ सेकंड लॉ म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ, म्हणजे किर्चॉफ नेटवर्क लॉ, म्हणजे किर्चॉफ लूप लॉ, म्हणजे किर्चॉफ मेश लॉ, म्हणजे किर्चॉफ सेकंड लॉ. करेक्ट आहे? लूप म्हणजे समजलं का? सर्किट की क्लोज सर्किट. किर्चॉफ सेकंड लॉ इज अप्लिकेबल ओनली फॉर द सर्किट की क्लोज सर्किट. क्लोज सर्किट. आणि कसं अप्लाय करायचं बघा. म्हणून लूप घेताना जिथून सुरू केली आपण तिथंच संपलोय. अरे आता तुम्हाला आपल्या देशमुख क्लासेसच्या नोट्स मध्ये सगळे लॉज छानपैकी टाईप करून आलेले आहेत. साइन कन्व्हेन्शन सगळे बॉक्स मध्ये दिलेले आहेत. सुंदर, काहीच नाही. ओके, फक्त मी हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पल साठी एक स्पेस ठेवला, एक पेज रिकामा ठेवलाय. मराठीत बोलताय काय ठेवलाय? पेज रिकामा ठेवलाय. तर त्या पेजवर तुम्हाला हे कॉपी पेस्ट करायचं आहे. मराठीत बोलताय मी, समजताय? हो म्हणा, हो म्हणा. चला सध्या तुम्ही इथं नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या लवकर. छान. तब्येत नाही बरोबर? मग गावर झोपल्यासारखी वाटतंय? झोप आली? एवढं बोर करतो मी? पटकन. तू काही करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. राजला देतो मी टोला. हा, राज आहे आपल्या पट्टीवर. थांब बेटा तू. हा, तू थांब. 2-3 जणांनी तुझं नाव सांगितलंय. मॅडम हे द्या बरं मला. आई ग, काय म्हणे? जाणार म्हणा बाबा, डोक्याला काय ताप देत. हा, राहू द्या, देऊ नका, बोलू नका, राहू द्या ना. राहू दे. काय करायचं मॅडम, कोणाकोणाचे फोन उचलता. आता प्रवीण कुठे गेला आपला? का अजून कामाला प्रवीणला? ते कालचे आले का 11वीचे? काल नवीन आले ते. हा, पार्थ कोण? तो काल होता, तो काल होता तोच ना. हा, अजून ते काल इन्क्वायरी घेऊन गेले. त्यांना फोन करा मग. हा, नाही नाही, राहू दे, फिजिक्सच घेतो, कंटिन्यू करतो. हो, त्याच लेक्चरला कंटिन्यू. हां, बोल ग. क्यों? अरे हो, ए ते आशिष सरला सांगा बरं, पोरांना सोल्युशन टॉपिकचे. जाऊ नका म्हणा आशिष सरांना 10:30 वाजता. ठीक आहे, ओके मॅडम. ते थांबायला लावा. हां सर रे, बाकी अजून? हां, ए राघवदासची जे स्टुडंट्स आहेत इंटिग्रेट बॅचचे, त्यांनी थांबायचं आज. तुम्हाला ते आशिष सर तुम्हाला सोल्युशन टॉपिक आहे ना? अरे पेपरला सोल्युशन टॉपिक आहे ना, तर ते शिकवणार नाही आहेत तुम्हाला. फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन टिक मार्क करून देतील कुठले कुठले आहेत ते, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये कुठे आहे किंवा नोट्समध्ये. ओके.
ए बाळांनो इकडे लक्ष द्या, 2 मिनिटं थांबा थांबा. अगदी बरोबर बरोबर आहे तुमचं, काहीच नाही चुकलं. हां इकडे बघा बाळांनो, एक क्वेश्चन घेऊन घेऊ आपण त्याच्यावर. बघा विचारत नाही घेणार, घ्यायचं की नाही घ्यायचं सांगत आहे. हां आता इकडे लक्ष द्या. ए जेव्हा मी क्वेश्चन घेईल अनसॉल्व क्वेश्चन, तेव्हा मी आता हा क्वेश्चन घेणार नाही, मी आता सॉल्व करून घेत आहे. लक्ष द्या. ओके बाळांनो, एक क्वेश्चन दिलाय अनसॉल्व मध्ये, अनसॉल्व न्यूमेरिकल्स मध्ये. न्यूमेरिकल्स मी तर त्याच्या प्रिंटेड नोट्स देईल तुम्हाला. ओके पण मी इथं सांगून देतो, पेज नंबर टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 229 वर आहे, लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन नंबर आहे बाळांनो 11. हा टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 229 टेक्स्टबुक. हा लक्ष द्या काय दिलाय तुम्हाला. असा क्वेश्चन दिलाय, 2 सेल्स बाळांनो, 2 सेल दिलेले आहेत. 2 सेल ऑफ EMF 1.5 व्होल्ट आणि 2 व्होल्ट. बाळांनो पहिला सेल दिलाय E1 इज इक्वल्स टू 1.5 व्होल्ट आणि दुसरा सेल दिलाय E2 इज इक्वल्स टू 2 व्होल्ट. लक्ष द्या क्वेश्चन कसे सॉल्व करायचे समजतात. 4 मार्काला क्वेश्चन आला होता हा मागच्या पेपरला 2024 ला. 4 मार्क्ससाठी सेक्शन डी मध्ये पडला होता. कधीच पडत नाही डायरेक्ट 4 मार्काचा क्वेश्चन. न्यूमेरिकल डेरिव्हेशन पडत असतं सेक्शन डी मध्ये, पण डायरेक्ट हा क्वेश्चन पडला होता. डायरेक्ट टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन पडला होता. 2 सेल्स ऑफ EMF E1 इज इक्वल्स टू 1.5 व्होल्ट आणि 2 व्होल्ट हॅव्हिंग अ रिस्पेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्सेस. रिस्पेक्टिव्ह म्हणजे E1 साठी इंटरनल रेजिस्टन्स असतो R1 आणि E2 साठी कोण असतो सांगा R2. ते रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. ते किती पडले सांगा. ते दिले आहेत त्यांनी 1 ओम आणि 2 ओम. सो इथे दिलाय 1 ओम आणि इथे दिलाय 2 ओम रिस्पेक्टिव्हली. ओके आर कनेक्टेड इन पॅरलल. सांगा कशात कनेक्ट केले आहेत. पॅरलल. करेक्ट आहे. ओके सो एज टू सेंड अ करंट इन द सेम डायरेक्शन. सो एज टू सेंड a current in the same direction. Okay through an external resistance of 5 ohm. Through an external resistance of किती आहे सांगा. 5 की 5 ohm. 5 ohm. External resistance 5 ohm दिलाय. Find the current flowing through that external resistance. या external resistance मधनं करंट काढा. बस कुठली डायग्राम काढून दिलेली नाहीये. थेरॉटिकल क्वेश्चन होता. 4 मार्कला क्वेश्चन पहा. अकरा नंबरचा डायरेक्ट 4 मार्कला क्वेश्चन पडला. सेक्शन डी मध्ये कधीच पडत नाही, पण त्या दिवशी त्या वर्षी पडला होता. ठीक आहे काही सांगता येत नसते बोर्डाचं. ते म्हणतात असं नाही करायला, बार बोर्डचा पॅटर्न दिलाय असं यायला पाहिजे, पण कधीच येत नाही तसं. ओके लक्षात ठेवा. म्हणून मुलं फसतात सगळे. पण तुम्हाला एक फ्री ॲडवाइस सांगतो, तुम्हाला डायग्राम तुम्ही ऑलरेडी काढून दिलेले आहे. E1 E2 हे सगळे पॅरलल मध्ये आहे की सिरीज मध्ये आहे सांगा. पॅरलल. तर तुम्हाला सरळ दिलं आहे बघा, हीच डायग्राम आहे. सांगा E1 आणि E2 सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये आहे. पॅरलल. त्यातही म्हणतात E1 आणि E2 मधनं जे करंट निघाले डायग्राम मध्ये बघून सांगा. बोला E1 मधनं कुठला करंट निघाला. E1 मधनं आणि E2 मधनं. दोघांची डायरेक्शन सेम असली पाहिजे. हे बघा डायरेक्शन सेम आहे. बघा आहे हे बघा दोघांची डायरेक्शन काय सेम आहे. आता मला हे सांगा, हा प्लस मायनस जर का उलटा केला तर हा इकडे जाईल आणि हा इकडे जाईल ना. ओके तसं नाही, त्या दोघांची डायरेक्शन सेम असली पाहिजे. म्हणजे डायग्राम बरोबर परफेक्ट आहे. ओके हे दोघं पॅरलल मध्ये आहे. त्याला पॅरलल मध्ये बा एक्स्टर्नल रेजिस्टन्स लावला. कोण लावला. रेजिस्टन्स की एक्स्टर्नल रेजिस्टन्स. एक्स्टर्नल रेजिस्टन्स. हे बा E1 E2 ची डायग्राम आहे. म्हणजे डायग्राम इज कळा. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सेम डायग्राम आहे तुम्हाला. चला बोला. हां 2 मिनिटं लक्ष द्या. ए आता मला हे सांगा सोल्युशन मध्ये काय करणार. सिंपल. मला आता मी टाइमपास करत नाही, फटाफट सांगा. सोल्युशन मध्ये सरळ समजते. इथं कोण आहे E1. ओके प्लस मायनस आणि इथं इंटरनल रेजिस्टन्स कोण आहे सांगा R1. ओके जर तुम्हाला रेजिस्टन्स लिहायचा नसेल माझे मायबाप तर डायरेक्ट व्हॅल्यू लिहा, मला काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा. हे बघा R1 ची व्हॅल्यू आहे 1 ओम. लक्षात ठेवा. रेजिस्टन्स आहे तुम्हाला समजते आणि हा 1.5 व्होल्ट आहे. डायरेक्ट लक्षात ठेवा. झालं. नंतर इथं पॅरलल मध्ये एक एक्स्ट्रा रेजिस्टन्स घेतला R आणि तो एक्स्ट्रा रेजिस्टन्स किती ओमचा आहे सांगा. 5 की 5 ओम. 5 ओम. आणि नंतर इथं पुन्हा एक पॅरलल मध्ये नेक्स्ट सेल घेतला प्लस मायनस. तो किती आहे सांगा 2 व्होल्टचा आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे सांगा. किती आहे 2 की 2 ओम. 2 ओम. करेक्ट आहे. आणि नंतर तुम्ही हे जॉईन केलं खतम. तर तुम्हाला म्हणतात ओके फाइंड द करंट. लक्ष द्या. फाइंड द करंट पासिंग थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. हा जो एक्स्टर्नल रेजिस्टन्स आहे किती ओमचा 5 ओमचा, त्यातनं जाणारा करंट काढायचा आहे. त्यातनं जाणारा करंट काढा. तर साधी गोष्ट आहे. जास्त डोकं लावू नका. बिलकुल चालणार नाही. पिवळा कलर आपण करंटसाठी घेतो. सांगा करंट इज एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघा करंट आला पॉझिटिव्ह I1. हे बघा इथं कोण आला I1. इथं भेटला. हे बघा करंट कोण आला I2. इथं कोण आला सांगा I2. इथं भेटला. इकडनं I1 आहे इकडनं I2 आहे. इकडनं कोण आहे सांगा I1 की I1 प्लस I2. I1 प्लस I2 आहे. किर्चॉफ्स करंट लॉ. इनकमिंग इज इक्वल्स टू आउट गोईंग. चला हे बघा I1 प्लस I2 आला. येस. पुन्हा इनकमिंग इज इक्वल्स टू आउट गोईंग.
सांगा वरच्या घरातनं कोण निघाला होता I1 वापस द्या, खालच्या घरातनं कोण निघाला होता I2 वापस द्या. हा कोण आहे सांगा I2 आणि हा कोण आहे सांगा I1. खतम. आवाज नको आहे झाला. येस. and now you have to find the current flowing through that external resistance. 5 ओम मधनं जाणारा करंट काढायचा आहे. तुम्हीच मला डायग्राम मध्ये बघून सांगा 5 ओम मधनं किती करंट जातोय. I1 जातोय, I2 जातोय की I1 plus I2 जातोय. So my target is decide to find. ओके काय फाइंड करायचं. करंट आवाज नको रे फ्लोइंग थ्रू 5 ओम. दॅट इज आपल्याला काढायचं आहे I1 plus I2. क्वेश्चन मार्क. खतम. आता I1 plus I2 काढायचं म्हणजे इक्वेशन तयार करा. पहिले I1 काढा, नंतर I2 काढा, दोघांची ऍडिशन करा. चला मग आता लूप कसा घ्यायचा मंथन. बोल बाळा लूप कशी घ्यायचा तुझं चॉईस आहे. ओके पहिले हे जे कॉर्नरचे पॉईंट्स आहे याला नाव देऊन देऊ आपण. त्याला आपण ग्रीन कलर घेतला होता. सर मग पेपरमध्ये स्केच पेन घेऊन जायचे का. जा घेऊन आणि जुलैमध्ये डबल द्या पेपर. ओके PQRS काय नाव काही घेऊ शकता. ST आणि ते E काही घ्या काय फरक पडतो असं काही नसते. चला मंथन किती लूप घेऊ शकतो आपण 3. तुम्हाला वाटतील ते 3 लूप घ्या. चालेल 3 लूप घेतले ना आपण पण 3 नाही तुम्हाला कुठले तरी 2च घ्यावं लागेल कारण की 2च इक्वेशन पाहिजे आपल्याला. चला बोल बाळा मंथन तुला वाटेल ते. हा हा पिंकी कलर घेतो मंथन. हा बोल मंथन लवकर. हा बोल हा P2E या साईडला जायचं. बरं P2E बाई त्याला लूप सांग ना. लूप म्हणजे क्लोज सर्किट असं. हा बोल ना बरोबर. काय एबीसीडी म्हणून घेताय का. हा P2E E2 T2 S. अच्छा मोठे घेताय का तो. हे लूप घेताय. मला असं वाटतं एक छोटं घेऊन हे घेऊन एक छोटं हे घ्या. काय फरक नाही पडत ते घेतलं चालते. हा बोला घे चल घे तुझी काय इच्छा आहे घे. हा P2E E2T T2S. थांबा हे बघा कन्सिडर अगं भाई किती घाण. हा 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 कन्सिडर लूप बोल बघा म्हणतात P2E E2T T2S S2R R2Q आणि Q2 काय सांगा P. ओके मग घ्यायचं तर पूर्ण सरसकट मोठं घ्यावं लागेल. ओके चला मग त्याला एक काम करा. ओके तुमचं लक्षात राहावं म्हणून त्याला एक हे देऊन द्या काय पाथ देऊन द्या. P2E E2 हा दिस इज द पाथ. बरं आहे. चला आता पाथ जर का हा डिसाईड केला असेल तर फटाफट सांगा. ओके इथं सरळ लिहू शकता बाय युझिंग काय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. काय असतं किर्चॉफ व्होल्टेज लॉ लक्ष द्या. समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू. लक्ष द्यायचं आहे मी डबल शिकवणार नाहीये. समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. चला सगळे IR जमा करा आता त्या सर्किट मधले. हा सांगा यामध्ये पिवळ्या कलरचा करंट असतो. सांगा करंट कोण आहे रेजिस्टन्स कोण आहे. करंट कोण आहे I1 आणि रेजिस्टन्स कोण आहे 1 ओम. करेक्ट आहे की नाही. अरे ओके नाही म्हणजे IR फरक काय झाला 1 × I1. ओके सो मला हे सांगा पिवळ्या कलरचा करंट आणि पाथ सांगा डायरेक्शन सेम आहे की ऑपोजिट आहे. ऑपोजिट. IR फरक काय निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. सो करंट × रेजिस्टन्स करंट किती आहे सांगा. करंट किती आहे I की I1 आणि रेजिस्टन्स किती आहे 1 ओम. सो 1 × किती असतं I1. येस 1 × I1 करंट × रेजिस्टन्स. आता काय असतं ना मी सांगतो तुम्हाला R1 R2 लिहिले असते मी मग I1 R1 आणि मग R1 ची व्हॅल्यू त्याच्यात टाका. किती कॉम्प्लिकेटेड होते. डायरेक्ट करंट × रेजिस्टन्स. करंट कोण आहे I1 रेजिस्टन्स कोण आहे 1 ओम. बस झालं. IR फरक थांबा रे. ओके प्लस आता इथं समजतं करंटच आहे फक्त इथं रेजिस्टन्सच नाहीये. सांगा इथं या करंट रेजिस्टन्स करंट कोण आहे I2 आणि रेजिस्टन्स कोण आहे 2 ओम. म्हणजे मला हे सांगा करंट × रेजिस्टन्स करंट कोण आहे I2 आणि रेजिस्टन्स कोण आहे 2 ओम. बस सांगा. पण प्रॉब्लेम काय ओके करंटचा आणि पाथ आणि करंट दोघांची डायरेक्शन काय सेम. पाथ म्हणजे ऑरेंज आहे आणि करंट म्हणजे कोण आहे येलो. दोघांची डायरेक्शन सेम असेल तर IR फरक काय असतं मायनस. ओके आणि इथं करंट आहे फक्त रेजिस्टन्स नाहीये. खतम. IR संपले. ओके प्लस समेशन ऑफ EMF सांगा EMF कोण आहे. हा सांगा EMF कोण आहे 1.5. सांगा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुमचा पाथ कसा आहे
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. जर तुमचा पाथ पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ईएमएफ काय घ्यायचा निगेटिव्ह. म्हणजे 1.5 की -1.5 -1.5 समेशन मध्ये ऍडिशन. ईएमएफ आहे का नाही. ईएमएफ आहे का नाही. हे बाय ईएमएफ आहे किती आहे सांगा 2 की 2 ओम. अरे 2 ओम की 2 व्होल्ट 2 व्होल्ट. पण सांगा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. का बरं तुमचा पाथ कसा आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. जर तुमचा पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ईएमएफ काय घ्यायचा पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन दिलेले आहे सगळे. बघून बघून करायचं. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा शिकताय लगेच क्लिक होत नाही. तर तुम्हाला अभ्यास करताना बघून बघून करायचंय. ठीक आहे. इथं फक्त समजून घ्या. प्रॅक्टिस तुम्हाला घरीच करावं लागणार आहे. परफेक्शन तुम्हाला घरीच येणार आहे. ओके. सो I इंटू I1 प्लस मायनस ट्वाइस इंटू किती असतं I2 प्लस मायनस -1.5 आणि प्लस किती असतं 2 इज इक्वल्स टू 0. लक्षात ठेवा इज इक्वल्स टू 0. सो इथे किती असतं I1 मायनस ट्वाइस I2 बोला -1.5 प्लस 2 -1.5 प्लस 2 म्हणजे किती असतं 0.5. 2 मधनं 1.5 गेले 0.5 प्लस 0.5 इज इक्वल्स टू किती आहे 0. सो इथे किती असतं बाळांनो I1 -2 किती असतं I2 प्लस ची किती गेली तर -0.5. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. आपल्याला काय करायचं I1 की I1 प्लस I2. I1 प्लस I2 म्हणजे पहिले आपण काढू I1 दुसरं काय काढू I2. त्यासाठी पहिले इक्वेशन तयार झालं. यू विल गेट अ सायमल्टेनियस इक्वेशन. बघा सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटलं. सांगा 2 व्हेरिएबल कुठले I1 आणि I2 हे का. आता दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन काढा आणि ते 2 सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे सॉल्व. हंसिका चल बोल बाळा हंसिका. ओके. मंथननी सांगितलेला पाथ सोडून दुसरा कुठला तरी एखादा पाथ सांग तू हंसिका. विपुल आर यू ओके. ओके हां बोला बोल. आवाज 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 नाही मला फालतू नाही. हा क्यू टी वर जायचं का तुला की खाली बोल ना मग. QTSRQ बरं आहे. सो गाईज यू सिम्पली कॅन से सर सांगू शकता. बघा कन्सिडर लूप कन्सिडर लूप कुठलं लूप घेतलं सांगा QTSRQ. ओके चला बाय युझिंग काय KVL. सांगा KVL काय समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल्स टू 0. लक्ष द्या. ओके चला Q टू T T टू S S टू R R टू Q. चला बोला सांगा IR काय बोला सांगा. आता मी डायग्राम मध्ये बघत नाही तुम्हीच सांगा. Q टू T मध्ये IR कोण आहे सांगा. करंट कोण आहे थांबा वेदांत चल सांग Q टू T मध्ये करंट कोण आहे. Q टू T हे बाय Q टू T हे बघा I1 प्लस I2 हा करंट आहे. रेजिस्टन्स कोण आहे मग IR बघा किती झाला करंट इंटू रेजिस्टन्स. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम आहे का. पाथ म्हणजे ब्लू कलर करंट म्हणजे येलो कलर. सांगा सेम आहे का. तर IR बघा काय असतं निगेटिव्ह. मग सांगा काय होईल करंट इंटू रेजिस्टन्स. करंट झाला I1 प्लस I2 रेजिस्टन्स झाला 5 हा झाला IR प्लस हा काय असतो निगेटिव्ह. घाई करायची नाही. समेशन म्हणजे ऍडिशन. चला होय हा या T2S सांगा करंट आहे पण रेजिस्टन्स आहे का नाही. IR प्लस नाही तयार होईल. हा S2R सांगा करंट कोण आहे I2 रेजिस्टन्स कोण आहे बोला ना. सांगा करंटची आणि पाथची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट बोला ना. सेम असेल तर IR प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ करंट कोण आहे I2 रेजिस्टन्स कोण आहे 2 आणि याचा सेम असेल तर मायनस. से यस यस. हे बाई इथपर्यंत आलो वर या. हे बाई एवढा पॅच करंट आहे पण रेजिस्टन्स नाही म्हणजे IR प्रोडक्ट संपले. से यस यस. नंतर समेशन मध्ये ऍडिशन प्लस. आता सगळे EMF पकडा त्या पाथ मधले. हा चलो हा EMF आहे का EMF आहे का EMF आहे का EMF आहे का कुठला आहे 2 ओम. सांगा पाथ कसा आहे ब्लू कलरचा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. ओके झालं. सो इथे असतं +2 ऍक्च्युली +2 लिहित नसतात. ओके झालं. आणि नंतर काय लिहायचं नो EMF खतम संपलं. इज इक्वल्स टू किती 0. सो ब्रॅकेट ओपन करा -I1 इंटू 5 -5 टाइम्स ऑफ I1 -5 टाइम्स ऑफ I2 -2 टाइम्स ऑफ I2 +2 इज इक्वल्स टू 0. आवाज नको आहे 2 टाइम्स ऑफ झालं. आता इकडे लक्ष द्या -5 टाइम्स ऑफ I1 -5 टाइम्स ऑफ I2 -5 टाइम्स ऑफ I1 -5 2 टाइम्स ऑफ I2 किती असतं 7 टाइम्स ऑफ I2 इज इक्वल्स टू किती असतं -2. यातनं मायनस साइन कॉमन काढली तर ब्रॅकेट मध्ये किती असतं 5 टाइम्स ऑफ I1 प्लस 7 टाइम्स ऑफ I2 इज इक्वल्स टू किती असतं -2 मायनस मायनस कॅन्सल. सांगा काय 5 I1 प्लस किती आहे सांगा
7i2 इज इक्वल टू किती आहे 2 मायनस मायनस कॅन्सल. लेट्स कॅन्सल इक्वेशन नंबर 2. सांगा किती इक्वेशन आहे 1 की 2 2. चला सॉल्व करा. सांगा जय साहेब ती कोणी बोला. पहिलं इक्वेशन काय i1 इज इक्वल टू किती आहे मायनस ट्वाइस i2 बघा. सो यू सिम्पली कॅन से अरे 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 थांबा i1 मायनस ट्वाइस i2 इज इक्वल टू मायनस 0.5 आणि इथे किती आहे सांगा ट्वाइस 5 अँगल 2. मला हे सांगा या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचे व्हेरिएबल कोण आहे x आणि y आहे की i1 आणि i2 आहे. मग सांगा i1 i2 असेल तर कसं सॉल्व करा. सांगा i1 चा कोएफिशियंट 1 सांगा i1 चा कोएफिशियंट 5. तर मला असं वाटतं इक्वेशन मधला कितीने मल्टिप्लाय करायचं 5 नी. i1 चे कोएफिशियंट सेम करू i2 ची गेलं तर काय होईल तर सारा दोघांना मल्टिप्लाय करत बसावं लागेल. तुम्ही तुमची चॉईस तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही 10वी शिकलेत. चला ओके याचा 5 आहे याला 5 नी करू. चला 5 नी मल्टिप्लाय करा. 5 × i1 5 i1 5 × 2 10 आणि 5 × 0.5 2.5. 0.5 म्हणजे समजते का किती असते 0.5 म्हणजे किती असतं 1 की 1/2 1/2. तिकडे बघा ना हे बघा सो इट्स i1 मायनस ट्वाइस i2 इज इक्वल टू मायनस 1/2. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. 0.5 म्हणजे 1/2. चला इक्वेशन 1 ला मागे लक्ष द्या. इक्वेशन 1 ला 5 नी मल्टिप्लाय करायचं. बोला काय होईल 5 × i1 मायनस बोला ना 5 × i1 मायनस अरे 5 नी मल्टिप्लाय करा ना 5 i1 मायनस 10 i2. समीक्षा मेल्या मुर्द्यासारखी बसू नको सर बस. हा 5 × i1 मायनस सर बस हा 5 × i1 मायनस ओके. चला बोला 5 नी मल्टिप्लाय करताय ना हा लक्ष दे हा बोला काय करायचं 5 i1 मायनस 10 i2 इज इक्वल टू हा मायनस 5 × 1/2 करेक्ट आहे. येस 1/2 ला 5 नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे समजून घ्या इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं 5 नी. घरी जाऊन समजलं पाहिजे काय केलं तर लिहा असं की इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं 5 नी. इक्वेशन 2 ला हात लावायचा नाही ऍज इट इज लिहा बघा 5 i1 प्लस 7 i2 इज इक्वल टू 2. हे झालं इक्वेशन 2 चालेल. आणि हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा कसे तर i1 चे कोएफिशियंट सेम आहे चिन्ह सुद्धा सेम आहे. चिन्ह सेम असेल तर आपण ऍडिशन करतो की सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन केल्याने खालच्या पॉलिनॉमियलचे सगळे साइन्स चेंज होतात. तुझ्या समोर काहीच नाही म्हणजे प्लस गेट्स कन्वर्ट्स मायनस प्लस गेट्स कन्वर्ट्स मायनस. तुझ्या समोर काहीच नाही म्हणजे प्लस गेट्स कन्वर्ट्स मायनस. येस येस प्लस 5 i1 मायनस 5 i1 गेट्स कॅन्सल. बोला मायनस 10 i2 मायनस 7 i2 मायनस 10 मायनस 7 मायनस 17 i2 इज इक्वल टू चला मायनस 5 की मायनस 5/2 मायनस 5/2 आणि इथे किती असतं -2. मायनस 5 × 1/2 म्हणजे मायनस 5/2 आणि इथे किती असतं -2. सो येस येस सो मायनस 17 i2 इज इक्वल टू किती असतं च्या खाली काही नाही म्हणजे किती बस क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 5 × 1 मायनस 5 मायनस 2 × 2 मायनस 4 2 × 1 2 म्हणजेच मायनस 17 i2 इज इक्वल टू किती असतं मायनस 17 i2 इज इक्वल टू बघा मायनस 5 मायनस 4 म्हणजे किती असतं मायनस 9/2 मायनस 9/2 मायनस मायनस कॅन्सल. सो 17 i2 इज इक्वल टू किती असतं 9/2. चलतेस का येते थांब थोडा आले हा मल्टिप्लायचा 17 खाली आला. सो i2 ची व्हॅल्यू किती झाली 9 अपॉन किती असतात 34 एम्पियर. Yes, yes. हा झाला i2. Put that value in any one of the equation. So you can say put in equation number 2. किंजल लक्ष दे. इक्वेशन नंबर 2 मध्ये टाका. सांगा इक्वेशन नंबर 2 काय बोला 5 i1 plus 7 i2 is equal to 2. So 5 i1 plus 7 i2 is equal to किती बोला 2. Just put value and get the answer. तोडकर लक्ष दे. हा तर बाळांनो 5 into किती असतं i1 ची व्हॅल्यू मला काढायची आहे प्लस 7 i2 ची व्हॅल्यू 30 ओके 4 इज इक्वल टू 2 बरोबर. सांगा किती असतं 5 i1 प्लस 7 × 9 79 हा सांगा 7 × 9 63 अपॉन किती असतं 34 इज इक्वल टू 2. सो 5 i1 इज इक्वल टू 2 मायनस 63 अपॉन किती असतात 34. तुझ्या खाली काही नाही म्हणजे किती 1. चला आपण दोघांचं मिळून करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांग आपल्याला काय होईल हा 5 i1 इज इक्वल टू 38 हा
मी करतोय, तुम्हाला का बरं मजा येते? हां ठीक आहे. 34 इंटू 2 किती असतं? 68 मायनस 60. हां हां बस. हां ए ते काय असतं ना, एखाद्या वेळेस चांगलं वाटतं ते पहिल्यांदा केलं तेव्हा चांगलं वाटते. मग काय पाकलं, एक कुत्र बोबललं तर बाकीचे कुत्रे कसे ओरडतात. हां हां इकडे लक्ष द्या. हां बाळांनो बस. अरे यार लक्ष द्या, तुम्हाला घरी जायचं नाही आहे का? कशाला फालतूपणा करताय? हां बोला. 34 इंटू 2 किती असतं? 68. 68 मायनस 63. बस बस. 68 मायनस 63 किती असतं? सो गाईज 5 डिवायडेड बाय किती असतं? 34. सो I1 ची व्हॅल्यू किती असतं? 5 डिवाइड बाय 34 इंटू किती असतं? 5. मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये गेला. सो I1 ची व्हॅल्यू बस बस फालतू नका. किती होईल? 5 कॅन्सल. सो 1/34. बरं आहे. आणि बेसिकली आपल्याला काय करायचं होतं सांगा? I1 की I1 प्लस I2? अवर टार्गेट काय होतं आपलं? टार्गेट सांगा काय काढायचं होतं? I1 प्लस I2. मी इकडे ऍडिशन. हां सांगा तुम्हाला काढायचा I1 प्लस किती असतं? I2. सांगा I1 काय? I2 आहे 1/34. I2 आहे 1/34 आणि I1 काय सांगा? 9/34. आवाज नको. 9/34. सो गाईज दोघांचा बेस काय? सेम. 9 प्लस किती असतं? 1. 10 किती असतं? 34. म्हणजे 5 डिवायडेड बाय काय? 17. खतम. एम्पियर. 5 डिवाइड बाय 17. दिस इज द करंट. दिस इज द करंट. अशा प्रकारे किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. चालेल. आता लक्षात ठेवा. थांबा 2 मिनिट. हां छोकरो सेम क्वेश्चन दिलाय. मी घेत नाही आहे, तुम्हाला करायचं आहे. हां मी फक्त सांगताय क्वेश्चन नंबर 10. आता जेव्हा मी अनसॉल्व, लक्ष द्या, जेव्हा मी अनसॉल्व न्यूमेरिकल घेईल तेव्हा लक्षात ठेवा 2 क्वेश्चन मी सॉल्व करून घेणार नाही. एक मी घेतलाय, पुढचा मी फक्त व्हॅल्यू देतो. बघा काय दिलाय. आवाज नको आहे बघा. अ बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट, इंटरनल रेझिस्टन्स 1 ओम. लक्ष द्या, एका बॅटरीचा EMF दिलाय E1 इज इक्वल टू 4 व्होल्ट. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स किती दिलाय? 1 ओम. 1 ओम दिलाय. ओके. इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF. हे पहा, अनदर बॅटरी ऑफ EMF इज इक्वल टू 1 व्होल्ट. लक्ष द्या रे. आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स दिलाय तुम्हाला R2 इज इक्वल टू अगेन 1 ओम विथ देअर लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर म्हणजे समजलंय का? हे बघा, इथं जर का प्लस मायनस असेल तर इथं सुद्धा प्लस मायनस. हे बघा प्लस मायनस, लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. समजतंय? हे बघा लाईक पोल्स, प्लस 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 कनेक्टेड टुगेदर आणि इकडे काय? मायनस मायनस कनेक्टेड टुगेदर. तर आपण सगळे न्यूमेरिकल तेच सॉल्व करताय. ओके लक्षात ठेवा. लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. द कॉम्बिनेशन इज यूज टू सेंड द करंट थ्रू एन एक्स्ट्रा रेझिस्टन्स ऑफ 2 ओम. या दोघांमधनं एक्स्ट्रा रेझिस्टन्स दिला. हा किती ओमचा सांगा? 2 ओमचा. ओके सेम डायग्राम आहे, डायग्राम सेम बनणार आहे. सो एक्स्ट्रा रेझिस्टन्स इज इक्वल टू 2 की 2 ओम? 2 ओम. कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग टू दॅट एक्स्ट्रा रेझिस्टन्स. म्हणजे काय करायचं? I1 I2 की I1 प्लस I2? I1 प्लस I2. सेम डायग्राम आहे, सेम डायग्राम आहे. लक्ष द्या, हे आहे R1. ओके हे किती आहे? R2. ओके ही आहे E1 आणि हे किती आहे सांगा? E2. जस्ट पुट द गेट डान्स. डायग्राम इज सेम. आजचे तिन्ही सर्किट सेमच आहेत. जस्ट यू हॅव टू फाइंड द इक्वेशन अँड यू हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. आर यू गेटिंग? येस. ओके चला बाकी नंतर बघू.